सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंद्री कमळी जडो, मुरळीता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. शालेय जीवनात राष्ट्रगीत प्रतिज्ञा झाल्यानंतर मोरोपंतांच्या केकावलीमधील या काव्यपंक्ती ज्यांच्या कानावर पडल्या अशा अनेक पिढ्या ज्या टिळक हायस्कूलमधून घडल्या, त्या टिळक हायस्कूलचे अनेक माजी विद्यार्थी आज या सभागृहात उपस्थित आहेत. तसेच टिळक हायस्कूलचे हितचिंतक, आजी विद्यार्थी, पालक या सर्वांचे टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ कराड यांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. कराड व पंचक्रोशी मधील युवा पिढी चारित्र्य संपन्न, ओजस्वी, ध्येयासक्त होण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देणारी, समाजाला वैचारिक नेतृत्व देणारी शिक्षण संस्था स्थापण्याचे ध्येय उराशी बाळगून कराड शहराच्या मध्यवर्ती भागात लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ 1 ऑगस्ट 1921 साली तत्कालीन समाजधुरीणांनी शिक्षण मंडळ कराडची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने लोकमान्यांना आदरांजली वाहिली. या शिक्षण मंडळ कराडची पहिली शाळा म्हणजेच आपली टिळक हायस्कूल कराड. संस्थेच्या विद्यमान पदाधिकारी व संचालकांचे सूक्ष्म नियोजन व दूरदृष्टी यांच्या जोरावर नुकताच आपण शिक्षण मंडळाचा भव्य आणि दिमागदार असा शताब्दी महोत्सव साजरा केला. आपण सर्वजण या महोत्सवाचे साक्षीदार आहोतच. टिळक हायस्कूल आणि शाळेचे माजी विद्यार्थी यांचे नाते दृढ आहेत, ते अधिकाधिक बळकट व्हावे, त्या अनुषंगाने काही उपक्रम साजरे केले जावेत म्हणून शाळेच्या विविध बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 1/10/2007 रोजी टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ कराड या नावे ट्रस्ट स्थापन केला. या ट्रस्टच्या माध्यमातून गेली 17 वर्षे अनेक उपक्रम साजरे केले जात आहेत. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने शाळेची प्रतिमा उंचावणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करणे व त्यांचे कौतुक करणे हा होय. आणि म्हणूनच या वर्षीच्या पुरस्कार प्रदान समारंभासाठी आपण सर्वजण इथे आमच्या निमंत्रणास मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे व व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी सानंदी स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते स्वर्गीय लोकमान्य टिळक आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिक्षण मंडळ कराड या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि टिळक हायस्कूल कराडचे नामवंत माजी विद्यार्थी, महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार म्हणून आपण ज्यांचा गौरव करतो ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न होत आहे. या दोनही महापुरुषांचे विचार शिक्षण मंडळ आणि टिळक हायस्कूलला कायमच मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरले. त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने टिळक हायस्कूलमध्ये विविध विभागांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक आणि संगीत विभाग. मी संगीत विभाग
नमस्कार. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचा माजी विद्यार्थी मेळावा आणि गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत आहे. हे 16वं वर्ष आहे आणि या समारंभासाठी टिळक हायस्कूलचेच प्रतिथयश माजी विद्यार्थी डॉक्टर सुभाषराव येरम हे आपल्याला लाभलेले आहेत. आणखी एक योगायोग म्हणजे मी ज्यावेळी रोटरीला प्रेसिडेंट होतो त्यावेळी मी एक आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी सुद्धा सरच प्रमुख पाहुणे होते. म्हणजे सर शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र या सगळ्यात सरांचा ठसा उमटलेला आहे हे सिद्ध होत आहे. शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन श्री बाळासाहेब कुलकर्णी सर, व्हाईस चेअरमन श्रीमती परांडकर मॅडम, सचिव श्री शेखर देशपांडे सर, सहसचिव श्री राजेंद्र लाटकर सर, सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचे मी मनस्वी स्वागत करतो. आजच्या समारंभाचे मान्यवर पुरस्कार्थी डॉक्टर अशोककुमार पिसाळ, श्री राजेश पवार, श्री हेमंत भिंगारदेवे, डॉक्टर अविनाश वाचासुंदर, श्री विवेक सबनीस, श्री निलेश फणसळकर, श्री संदीप देशपांडे या सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन त्यांचं आणि शाळेचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल आपल्या शाळा माऊलीतर्फे आपण आज त्यांचा गुणवान विद्यार्थी म्हणून पुरस्कार करत आहे. हे गुणवान विद्यार्थी आम्हास वंदनीय आहेतच, त्यांचेही मी मनस्वी स्वागत करीत आहे. तसेच आदर्श गुणवत्ता पुरस्कार प्राप्त शिक्षक सहकारी व टिळक हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री किसन वाघमारे सर, आदर्श गुणवत्ता पुरस्कार प्राप्त शिक्षकेतर सहकारी आत्माराम विद्यामंदिरचे सेवक श्री शिवाजी गिरी यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक व प्राचार्य, टिळक हायस्कूलचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी, पुरस्कारार्थींचे कुटुंबीय व मित्र परिवार, टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, पुरस्कारचे देणगीदार व त्यांचे कुटुंबीय, या समारंभास उपस्थित असणारे आजी माजी विद्यार्थी, पत्रकार, डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी या सर्वांचे मी स्वागत करतो. आपल्या उपस्थितीने हा समारंभ उठावदार व यशस्वी होईल यात शंकाच नाही. टिळक हायस्कूलचे नामवंत माजी विद्यार्थी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुढाकाराने त्या काळी टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी मंडळाची स्थापना झाली होती. याच प्रेरणेने पुढचे पाऊल टाकत शाळेचे नितांत प्रेम असणारे माजी विद्यार्थी एकत्र येऊन डिसेंबर 2007 मध्ये टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ या नावाने ट्रस्ट सुरू केला. टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी भविष्यात पुन्हा एकत्र यावेत आणि शाळेच्या प्रवाहात मिसळावेत याच उद्देशाने माजी विद्यार्थी सेवा संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा संघ सक्षमपणे सुरू राहावा म्हणून संचालक मंडळाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. पण सेवा संघाच्या कार्याला निश्चितच दिशा देण्याचे काम शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलचे सर्व प्रतिनिधी शिक्षक करीत आहेत. याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. या सर्व बाबी एकत्र आल्यामुळेच आम्ही जोमाने कार्यरत आहोत हे विशेषत्वाने नमूद करतो. टिळक हायस्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षी एकत्र यावे, यामधीलच गुणवान माजी विद्यार्थ्यांना सर्वांसमोर सन्मानित करून त्यांना प्रेरणा द्यावी अशा उद्देशाने दरवर्षी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात येते. आपण सर्वांच्या अनमोल सहकार्याने संस्थेच्या व शाळेच्या परंपरेला साजेल अशा पद्धतीने उच्चतम पातळीवर हा समारंभ साजरा करीत आहोत. याचे श्रेय मी सर्व आपणास देतो आहे. सेवा संघाच्या प्रवाहात आपण माजी विद्यार्थी पुन्हा सक्रिय सहभागी होऊन आणि हा माजी विद्यार्थी सेवा संघ सक्षमपणे उभा करण्याचे ध्येय साध्य करूया असे मी विनम्र आवाहन करतो. मी आज या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या सर्वांच्या बद्दल ऋण व्यक्त करून माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके 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 ओके. थँक्यू. राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा असा ठसा उमटवत असतानाच ज्यांना टिळक हायस्कूलचा माजी विद्यार्थी ही उपाधी सुद्धा तेवढीच महत्त्वाची वाटते
असे आज आपल्याला लाभलेले प्रमुख मान्यवर डॉक्टर एरम साहेब यांचे खरंच धन्यवाद. मी सेवा संघाचे अध्यक्ष प्रबोध यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर एरम साहेबांचे स्वागतपर सत्कार. शिक्षण मंडळ कराडचे सचिव माननीय शेखर देशपांडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी एरम साहेबांना सन्मानित करावे. सर्वांचे बाळगुरू पाजून राष्ट्र उभारणीच्या कार्यात सतत अग्रेसर राहून गेली 104 वर्षे अविरत मार्गक्रमण करणारी आपली टिळक हायस्कूल कराड ही शाळा म्हणजे संस्काराचा अमृत कुंभच होय. टिळक हायस्कूलचे लाखो माजी विद्यार्थी आज जगभरात विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अगदी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण, ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉन्झ पदक प्राप्त करणारे कुस्तीगीर कैलासवासी खाशाबा जाधव यांच्यापासून ते कराड नगरीचा कायापालट करून कराड शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य करणारे आदरणीय पी.डी. पाटील साहेब यांसारखे अनेक नामवंत विद्यार्थी टिळक हायस्कूलमध्ये घडले. अशा नामवंत माजी विद्यार्थ्यांची नामावली प्रचंड मोठी आहे, पण त्यांच्या पाठीवर शाळा माऊलीची, कौतुकाची, शाबासकीची थाप पडावी आणि शाळेच्या आजी विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी ही उदात्त भावना मनी ठेवूनच माजी विद्यार्थी सेवा संघाने या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन केले. आजच्या समारंभातील प्रथम पुरस्कार टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ, संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडापाल कोल्हापूर. पुरस्कार वितरित करण्यापूर्वी मी पिसाळ सरांचा अल्पसा परिचय करून देतो. 1978 साली 10वी परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे महाविद्यालयीन प्रवास करताना 1983 साली BSc, 1986 साली MSc आणि 1999 साली मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून ॲग्रोनॉमी या विषयातून PhD प्राप्त केली. कृषी संशोधन केंद्रात आपले योगदान देत असतानाच लघु मुदतीचे विशेष अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्ग त्यांनी पूर्ण केले. पारंपरिक शेतीसोबतच नवीन कृषी तंत्रज्ञान विकासामध्ये सुद्धा सरांचा सहभाग राहिला आहे. यामध्ये ओट्स पिकासाठी योग्य कापणी व्यवस्थापन, कोरडवाहू परिस्थितीत चवळी, हिरवा चारा, बाजरीसोबत आंतरपीक पद्धतीने उत्पादन अशा विशेष प्रयोगांचा उल्लेख करता येईल. भीमा कृषी जीवन गौरव पुरस्कार, प्राचार्य V.G. गोखले सुवर्ण पदक, विविध आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेतील पारितोषिके अशा अनेक पुरस्कारांसोबतच शासनाने पुरस्कृत केलेल्या विविध कृषी विषयक प्रकल्पांमध्ये काम करत असताना सरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मी सेवा संघाचे अध्यक्ष श्री प्रबोध पुरोहित व शिक्षण मंडळ कराडचे सचिव माननीय चंद्रशेखरजी देशपांडे साहेब यांना डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ सरांना या वर्षीचा टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करावे अशी विनंती करतो. वितरित केल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रुपये 3,500.
टिळक हायस्कूल उद्योग भूषण पुरस्कार. या पुरस्काराचे मानकरी आहेत श्री राजेश शंकर पवार, संस्थापक सोहम फूड्स, MIDC तासवडे. पवार सरांचा थोडक्यात परिचय असा. पूर्ण नाव राजेश शंकर पवार. 1980 ते 87 इयत्ता 1ली ते 6वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावातच म्हणजे चचेगाव येथील प्राथमिक शाळेत झाले. 1988 ते 91 टिळक हायस्कूल येथे विशेष प्रावीण्यासहित 7वी ते 10वी इयत्ता त्यांनी पूर्ण केला. 1991 ते 93 यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे 12वी उत्तीर्ण झाले. 1993 ते 97 राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजाराम नगर तालुका वाळवा येथून विशेष प्रावीण्यासहित मेकॅनिकल BE पदवी प्राप्त केली. व्यावसायिक कारकिर्दीचा आढावा घेत असताना 1997-98 मध्ये त्यांनी किर्लोस्कर कॉपलँड लिमिटेड कराड येथे ट्रेनी इंजिनियर म्हणून काम केले. तर त्यानंतर पुढे मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर दिग्वी वॉर्नर लिमिटेड पुणे येथे काम केले. 2005 ते आजपर्यंत पुणे येथून कराडमध्ये ते पुन्हा स्थलांतरित झाले आणि सोहम फूडस्टक्स ही प्रोप्रायटरशिप कंपनी त्यांनी स्थापन केली. आज ताब्यात ही कंपनी यशस्वीरित्या चालू आहे. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही जवळपास 450 ग्रामीण महिलांना रोजगार दिला आहे आणि करार पद्धती शेतीचे तंत्र अवलंबिले आहे व त्यामधून तब्बल 1000 शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांची कृषी उत्पादने हमी भावाने खरेदी करून सरांनी त्यांच्या कंपनीमध्ये स्वच्छ आणि सुरक्षितरित्या प्रक्रिया करून जवळपास 6 देशांमध्ये सरांची फ्रोझन उत्पादने निर्यात होत आहेत. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यास सुद्धा मदत होत आहे. करार शेती पद्धतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील भरघोस वाढ झालेली आहे. या व्यावसायिक कारकिर्दीबरोबरच सामाजिक कार्य करत असताना त्यांनी चचेगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये RCC रूम्स त्यांनी बांधून दिलेले आहेत. हायटेक कॉम्प्युटर लॅब सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे सुद्धा ते वाटप करत असतात. पवार साहेबांचा परिचय झाल्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर सुभाष एरम साहेब आणि शिक्षण मंडळ कराडचे सहसचिव श्री राजेंद्रजी लाटकर यांना विनंती करतो की त्यांनी राजेश पवार यांना टिळक हायस्कूल उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करावे. धन्यवाद सर. यानंतर पुढील पुरस्कार आहे टिळक हायस्कूल विद्याभूषण पुरस्कार. या पुरस्काराचे मानकरी आहेत श्री हेमंत प्रल्हाद भिंगारदेवे, गटविकास अधिकारी राजुरा चंद्रपूर. भिंगारदेवे सरांचा थोडक्यात परिचय असा. हेमंत प्रल्हाद भिंगारदेवे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग अ पदी निवड. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी वऱ्हाड निघाले लंडनला या एकपात्री नाटकाचे शालेय आणि महाविद्यालयीन कालावधीमध्ये 100 पेक्षा जास्त प्रयोग केले. तसेच अनेक एकांकिका, नाटक अशा स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध शिबिरांमध्ये सहभाग घेतला, ज्यात आंतरराज्यीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मध्ये बेस्ट NSS व्हॉलेंटियर अवॉर्ड मिळाला. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने देखील ते सन्मानित आहेत. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडच्या GS पदी निवड. त्याच वर्षी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थी परिषदेवर UR म्हणून देखील निवड झाली.
HCMR पुणे येथे GS म्हणून निवड तसेच बेस्ट आउटगोईंग स्टुडंट आणि बेस्ट ॲल्युमिनी अवॉर्डने देखील सन्मानित. प्रशासकीय कार्य करत असताना मंडलगड रत्नागिरी येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विशेष सन्मानित. राजुरा चंद्रपूर येथे गटविकास अधिकारी म्हणून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या. या योजनांचा जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले, ज्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात 325 ग्रामीण ग्रंथालये निर्माण केली. खेलो चांदा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 75 मल्टी स्पोर्ट क्रीडांगणांची निर्मिती, जिल्ह्यातील 28 प्राथमिक शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची निर्मिती, असं प्रचंड कार्य बिंगाले सरांनी केलेलं आहे. मी टिळक हायस्कूलचे निवृत्त शिक्षक आणि माजी विद्यार्थी सेवा संघाच्या वाटचालीत कायम आधार देणारे श्री रमेश फणसळकर सर आणि आपल्या समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री सुभाष एरम यांना विनंती करतो की त्यांनी हेमंत भिंगारदेवे यांना टिळक हायस्कूल विद्याभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करावे. अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार आहे टिळक हायस्कूल धन्वंतरी पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत डॉक्टर अविनाश माधव वाचासुंदर, चीफ मॅनेजिंग ट्रस्टी, अश्विनी मेडिकल फाउंडेशन, मोरिया हॉस्पिटल, पुणे. डॉक्टर अविनाश माधव वाचासुंदर, MS ENT, graduated from the BJ Medical College, Pune, completed the cochlear implant training from the House Ear Institute, California, USA, practicing in Pune for the past 30 plus years, member of Advisory Committee for Disabled Government of India, founded NGO Cochlear Pune for hearing speech for rehabilitation of congenital hearing impaired children in the year 2000, which has one rehabilitation center of hearing impaired children, having 120 hearing impaired children at Kothurud, Pune. Chief Managing Trustee of Ashwin Medical Foundation's Moria Multi-Specialty Charitable Hospital, Chinchwad. Chief Managing Trustee of Janakalyan Blood Bank, ex-Associate Professor of ENT at the BJ Medical College, Pune. Past honorary ENT faculty at the Yashwantrao Chavan Memorial Hospital, Pimpri, Pune. मी समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर एरम सर आणि सेवा संघाचे संचालक डॉक्टर राहुल देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी टिळक हायस्कूल धन्वंतरी पुरस्कार प्रदान करून डॉक्टर अविनाश वाचासुंदर यांना सन्मानित करावे.
मान्यवरांचे आभार. यापुढील पुरस्कार आहे टिळक हायस्कूल समाजभूषण पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत श्री विवेक श्रीकांत सबनीस, को फाउंडर ऑफ नेत्रा इंडिया. विवेक सबनीस यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. 1985 साली टिळक हायस्कूलमधून 10वी उत्तीर्ण होऊन पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे मास्टर्स इलेक्ट्रॉनिक डिझाईन ही पदवी त्यांनी प्राप्त केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर येथून MBA केले. त्यांना टिळक हायस्कूल प्रेरणा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये 25 वर्षाचा वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापनाचा अनुभव. कॉलकॉम AMD टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स येथे नोकरी करताना त्यांनी 8 देशांमध्ये काम केले आणि 1000 लोकांची टीम तयार केली. आपण वापरत असलेले मोबाईल फोन, लॅपटॉप यामधील चिप्सचे डिझाईन त्यांनी केले. कॉलकॉममधून डायरेक्टर म्हणून स्वेच्छानिवृत्त होऊन तिथे भारतातील सर्व ग्रुपची जबाबदारी घेतली. जागतिक सर्व फोनमध्ये त्यांनी केलेल्या चिप्स वापरल्या जातात. आध्यात्मिक अनुभवांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. वडील डॉक्टर श्रीकांत सबनीस, कैलासवासी श्रीकांत सबनीस यांनी येथील सायन्स कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांनी 1000 प्रवचने केली होती. आईने 18 दिवसांचे गीता, ज्ञान यज्ञ आणि समर्थ दासबोध, एकनाथी भागवत यावर प्रवचने केली आहेत. आई वडिलांकडूनच सरांना अध्यात्माचे देखील बाळकडून मिळाले होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती फुलगाव, जिल्हा पुणे यांचे शिष्य. 12 वर्षे गीता, वेदांत शास्त्रांचे शिक्षण व आचरण. बेंगलोर आणि कराड येथे प्रत्येक रविवारी गेल्या 3 वर्षांपासून समर्थ प्रस्थानत्रयी, मनोबोध, दासबोध आणि आत्माराम या विषयांवरती व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. बेंगलोर येथे व्यावसायिकांसाठी गीता, ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग 5 वर्षे त्यांनी सलग चालवलेला आहे. कराड येथील ज्ञानेश्वरी मंडळात भगवान आचार्य शंकराचार्य यांच्या आत्मबोधपर व्याख्यानमाला. पुणे येथील ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज उपासना वर्गात उद्धरेत आत्मानम या विषयावर व्याख्यानमाला, तर बंगलोर येथील ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज उपासना वर्गात दाशरथी राम या विषयावर व्याख्यानमाला त्यांनी सादर केले आहे. शिकागो महाराष्ट्र मंडळ येथे समर्थ तरुणाष्टकी यावरती चिंतनमाला देखील त्यांनी सादर केली आहे. दीर्घकाळ बेंगलोर, सिंगापूर, USA मध्ये वास्तव्य करून गेल्या 2 वर्षापासून पुन्हा कराडमध्ये मुक्काम करत आहे. सबनीस सरांचा अल्पसा परिचय मी पूर्ण केला. यानंतर या पुरस्काराचे दाते श्री श्रीराम कृष्णाजी सुर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी विवेक सबनीस सरांना टिळक हायस्कूल समाजभूषण पुरस्कार देऊन सबनीस सन्मानित करावे. आणि त्यांच्यासोबतच एरब सरांना देखील विनंती करतो की त्यांनी सबनीस सरांना सन्मानित करावे. आदित्य सुर्वे यांनी स्टेजवरती यावे. सबनीस सरांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर पुढील पुरस्कार आहे टिळक हायस्कूल क्रीडाभूषण पुरस्कार. श्री निलेश रमेश फणसळकर, बॅडमिंटन प्रशिक्षक, कराड. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. 20+ years of illustrious experience in badminton, performed as a player, certified coach, empaneled umpire and official at local, national and international level. Member of inter-university tournament of Shivaji University during 1993 to 98. 2 times winner at university level. 8 times district badminton champion.
2 times district badminton runner-up, exhibited proficiency in many local, district and state level tournaments. सरांनी अनेक विद्यार्थी दिनेश फणसळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत. सध्या ते रोटरी क्लब पंढरपूर त्यांनी conducted coaching camp at Rotary Club of Pandharpur in 1994, conducted coaching camp शासकीय विद्यानिकेतन सातारा in 1995, conducted coaching camp Solapur District Badminton Association in 1995. आणि यासोबतच टेक्निकल ऑफिशियल इन BWF World Junior Badminton Championship 2008 and umpire for Satara District Badminton assistant achievements as a coach. अशी भरगच्च कारकीर्द सरांची आहे. मी टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सेवा संघाचे ज्येष्ठ संचालक माननीय विनायक पावसकर व संघाचे सचिव श्री श्रीकांत कदम यांना विनंती करतो की त्यांनी निलेश फणसळकर यांना टिळक हायस्कूल क्रीडाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे. प्रसाद फणसळकर सरांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढील पुरस्कार आहे टिळक हायस्कूल माहिती व तंत्रज्ञान भूषण पुरस्कार. या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून या प्रथम पुरस्काराचे मानकरी आहेत श्री संदीप शशिकांत देशपांडे, ग्लोबल IT इन्फ्रा सर्व्हिसेस अँड सिक्युरिटी हेड, बेंगलोर. Lead the design and implementation of IT infrastructure for Global Engineering Center housing 2,500 plus engineers and contractors including data center deployment, engineering, IT application, servers and application deployment in PC. Leaded ERP implementation, migration projects for Cummins in India. Played a pivotal role in the global data center implementation in US and Singapore, having successfully deployed DC services within agreed timelines and stipulated budget constraints. Executed business critical global projects in India as project manager for India region. Deployed 10,000 plus and user noded and 300 plus printers across Cummins in India for 45 plus locations. सर सध्या IT इन्फ्रा हेड ग्लोबल किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड येथे कार्यरत आहेत. मी संघाचे संचालक आणि कोषाध्यक्ष श्री सचिन घळसासी आणि श्री विद्याधर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी संदीप शशिकांत देशपांडे यांना टिळक हायस्कूल माहिती व तंत्रज्ञान भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे. साहेबांचे हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आज आपल्यासोबत असलेले प्रभावशाली व्यक्तिमत्व
ज्यांच्या उत्तम नीटनेटक्या शिस्तबद्ध नेतृत्व कौशल्याच्या जोरावर टिळक हायस्कूलची घोडदौड चालू आहे. ज्यांनी शिक्षकाची नोकरी पेशा म्हणून नव्हे तर वसा म्हणून घर म्हणून अंगीकारली. केवळ विद्यार्थ्यांचे हित जोपासणे हाच एकमेव उद्देश मनात ठेवून गेली 33 वर्षे टिळक हायस्कूलमध्ये अध्यापन करणारे आमचे सर आणि टिळक हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री किसन फडणीस वाघमारे सर, विद्यार्थी हितास पोषक असे विविध उपक्रम जसे की आई या विषयावरील कवितांचे वर्षभर केलेले फलकलेखन, सलग 5 वर्षे इंग्रजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा राबवल्या, 5वीच्या वर्गासाठी निवडक 100 पुस्तकांचे वर्ग ग्रंथालय चालवले, मकर संक्रांत वेटकार्ड स्पर्धा उपक्रम, काय वाचावे का वाचावे हा उपक्रम असे इतर अनेक उपक्रम टिळक हायस्कूलमध्ये राबवले व यशस्वी करून दाखवले. यासोबत सरांचे जीवाची मुंबई हा नाट्यप्रवेश, विविध विषयांवर काव्यलेखन, तपस्या या शालेय वार्षिक नियतकालिकाची अनेक वर्षे सहसंपादक म्हणून जबाबदारी, शिक्षण मंडळ कराडद्वारा प्रकाशित शिक्षक प्रबोधन पत्रिकेत लेखन, स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये अनेक लेखांना प्रसिद्धी असे सरांचे विपुल लेखन कार्य आहे. या शैक्षणिक कार्यासोबतच सरांचे उल्लेखनीय असे समाजकार्य देखील आहे. यामध्ये प्रासंगिक प्रबोधन वर्ग, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी या सरांच्या मूळ गावी ग्रंथालय निर्मिती करून समाज बांधवांकडे सुपूर्द करणे, कराडमध्ये ज्ञानदीप कॉलनीची स्थापना करून रहिवाशांच्या सहाय्याने मूलभूत सुविधांची निर्मिती देखील सरांनी तेथे केलेली आहे. शिक्षण मंडळ कराड या संस्थेचे अनेकविध पुरस्कार प्राप्त झालेले असून श्री किसन फडणीस वाघमारे सरांना आदर्श गुणवत्ता पुरस्कार शिक्षक सहकारी प्रदान करण्यासाठी मी श्री पांडुरंग जयसिंगराव करपे आणि टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री D.G. देसाई सर यांना विनंती करतो की त्यांनी वाघमारे सरांना आदर्श गुणवत्ता पुरस्कार शिक्षक सहकारी प्रदान करून सन्मानित करावे. पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुष्पवृक्ष आणि रोख रुपये 2500. अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कर्ता पुरुष या नात्याने अचानक खांद्यावर येऊन पडलेली कुटुंबाची जबाबदारी, भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या शिक्षणाचा त्याग करून 9वी मध्ये शाळा सोडावी लागलेले आणि कुटुंबासाठी स्वतःच्या सुखाचा विचार न करता अहोरात्र मेहनत करावी लागलेले, पण तेवढेच सामाजिक भान देखील जपलेले, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले, ज्यांना शिक्षण मंडळ कराडचा आदर्श कर्मचारी पुरस्कार सर्वप्रथम मिळाला, ते आमच्या शिक्षण मंडळ कराडच्या आत्माराम विद्या मंदिरचे शिक्षकेतर कर्मचारी श्री शिवाजी भिकुगिरी यांना या वर्षीचा आदर्श गुणवत्ता पुरस्कार शिक्षकेतर सहकारी हा प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मी टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सेवा संघाचे संचालक श्री दिलीप धर्मे आणि समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर श्री सुभाषजी एरम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार शिवाजी भिकुगिरी सेवक आत्माराम विद्या मंदिर कराड यांना प्रदान करून सन्मानित करावे.
पुरस्कार प्राप्त टिळक हायस्कूलचे सर्व माजी विद्यार्थी, गुणवान माजी विद्यार्थी, वाघमारे सर आणि गिरी सर या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सर्व मान्यवरांचे धन्यवाद करतो. यानंतर मी डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक यांना विनंती करतो की त्यांनी आपले 5 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सर्व सन्माननीय आणि टिळक हायस्कूलवर मनापासून प्रेम करणारे सर्व आपण श्रोतेवर्ग, 1972 साली 5वीला टिळक हायस्कूलला प्रवेश घेतला. त्यावेळेला पागनीस सर मुख्याध्यापक होते, त्याचबरोबर प्रभुनी सर उपमुख्याध्यापक, हवा कुलकर्णी सर आणि त्याबरोबरच म्हणजे माझ्या घरातच शिक्षणाचं म्हणजे माझी आई ही शिक्षिका, वडील ही शिक्षक, आजी होत्या त्या पण शिक्षिका होत्या आणि त्यामुळे शिक्षणाचं एक बाळकडू म्हणा किंवा हे वेळ पहिल्यापासूनच आहे आणि यातच हा प्रवास सुरू झाला टिळक हायस्कूलपासून. आणि PhD ही शेवटची पदवी मला परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मिळाली, की ज्या विद्यापीठाने 1978 साली आपले माननीय यशवंतराव चव्हाण यांना मानद PhD पदवी दिली होती. त्याच विद्यापीठामार्फत मलाही PhDची पदवी मिळाली. आज इथे या समारंभात हायस्कूलची आठवणी बऱ्याचशा म्हणजे अगदी शेळवाळकर सर असतील, इंग्रजी पहिलं ABCD कसं काढायचं, 4 दुरेजी तसं 4 एक जी वही होती, ते रोज उतारा सांगायचे. त्याचबरोबर 1ली ते 4थी मध्ये सुलेखन पुस्तिका होते, तसं ते पोतनीस सर सांगायचे. मराठीत रोज एक सुविचार तो लिहून आणायचा. म्हणजे हस्ताक्षर सुधारणा असो किंवा इतर सर्व कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, दरवर्षी 1 ऑगस्टला टिळक हायस्कूल मध्ये आपलं पुरस्कार वितरण असायचं. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, प्रत्येक वर्षी भाग घ्यायचो, बक्षिसे मिळायची आणि ह्याच्यातूनच एक म्हणजे छंद म्हणा किंवा आवड निर्माण झाली. आणि BSc ला सुद्धा MSc ला ज्या राहुरी कृषी विद्यापीठात ॲडमिशन मिळालं होतं, त्यामध्ये BSc ला सर्वात जास्त म्हणजे मार्क्स मिळवलेले टक्केवारी म्हणून मला एक पुरस्कार मिळाला होता, मोरोल विनायक साठे अवॉर्ड. त्याचबरोबर MSc ला सुद्धा मी विद्यापीठात सर्वप्रथम म्हणून मला गोल्ड मेडल मिळालं 1985 साली. आणि त्याच वेळेला विद्यापीठामध्ये पुन्हा मी सर्व्हिसला लागलो. अजूनही सर्व्हिसला आता थोडे दिवस राहिलेत, 5.5 महिने राहिलेत म्हणा. ऑगस्टला मी आता पुन्हा रिटायर होणार आहे. आणि आमच्या विद्यापीठातली माझी शेवटचीच बॅच असेल की जे 62 वर्ष, कारण पूर्वी 62 वर्ष हे आपलं वय होतं सेवानिवृत्तीचं, ते 60 केलं गेल्या वर्षी. परंतु त्याच्यामध्ये असं म्हटलं की ज्यांना 60 पूर्ण झाले ते 62ला, त्यामुळे मी कदाचित शेवटचा असेल की आता 62ला सेवानिवृत्त होणारा. आणि या आपल्या टिळक हायस्कूलच्या कराडच्या काही आठवणी या इथं आल्यानंतर बऱ्याचशा आठवल्या. आणि हा घरचा पुरस्कार किंवा घरचा सन्मान हा सर्वात मोठा समजला जातो. बाहेर तुम्हाला सर्वत्र कुठे काय पुरस्कार मिळत असतील, परंतु घरचं कौतुक हे वेगळंच असतं. तर त्यानिमित्तानं आज हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके 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 ओके, धन्यवाद सर. यानंतर श्री हेमंत प्रल्हाद भिंगारदेवे, गटविकास अधिकारी राजुरा यांना विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमाचे
अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाष शरण साहेब, त्याचबरोबर शिक्षण मंडळ कराड या संस्थेचे सेक्रेटरी माननीय चंद्रशेखर देशपांडे साहेब, माजी विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष पुरोहित सर, उपस्थित सर्व महानुभाव आणि आजचे पुरस्कार विजेत्यांमध्ये जे आहेत ते माननीय पिसाळ सर, माननीय पवार सर, माननीय वाचासुंदर डॉक्टर, माननीय सदनीश सर, माननीय फणसरकर सर, माननीय देशपांडे सर, आमचे वाघमारे सर आणि गिरी सर, उपस्थित माझा सर्व शिक्षक वृंद, या संस्थेवर या शाळेवर प्रेम करणारे सर्व उपस्थित प्रेक्षक, या पुरस्काराबद्दल सर्वप्रथम मी माजी विद्यार्थी सेवा संघ टिळक हायस्कूल या सेवा संघाचा खूप आभारी आहे, खूप ऋणी आहे. ते ऋण मी शब्दांकित करू शकत पण नाही, करू इच्छित पण नाही, त्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो. टिळक हायस्कूलची जी सुरुवात जी आहे, आत्ता जे पुरस्कार विजेते आहेत, मला वाटतं त्यांच्यातला सगळ्यात लहान मी असेल. सुरुवात जी आहे ती 97ला झाली. 2002-03ला आमची 10वीची बॅच पास आऊट झालेली सर. आणि पुढं आता जे काम केलेलं आहे, जे मगाशी मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की हा पुरस्कार देण्यामागचं कारण काय होतं, तर आम्ही तिथं चंद्रपूर हा मेनली प्रिडॉमिनंटली जो आहे तो आदिवासी बहुल एरिया आहे. तर तिथं जे आहे ते आम्ही काही लायब्ररीज चालू केल्या, जवळजवळ जिल्ह्यामध्ये 350 लायब्ररी चालू केल्या. खेलो चांदा अंतर्गत आम्ही क्रीडांगणं चालू केली. जी क्रीडांगणं आपण म्हणतो, एक योजना होती ज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांना क्रीडांगणं असायची. पण जे आपण पुण्या मुंबईला किंवा मोठ्या शहरांमध्ये कल्चर बघतो की क्रीडांगणं म्हणल्यानंतर बास्केटबॉल असेल किंवा बाकीचे जे आहे ते ग्लॅमरस लुक राहतं आणि कॉन्व्हेंट किंवा ज्या मोठ्या शाळा आपण म्हणूया तिथं तशी क्रीडांगणं असतात. पण अशी क्रीडांगणं जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना पण मिळाली, याच्यासाठी तो प्रयत्न झाला आणि 80 क्रीडांगणं तिथं उभा केली. सायन्स पार्क म्हणून एक कन्सेप्ट होती, ती सायन्स पार्क जी आहे ती आम्ही जिल्हा परिषदेच्या 28 शाळांमध्ये उभा केली. आणि हे करत असताना त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी जे काही योगदान असेल ते थोडंसं योगदान माझ्याकडून झालं, पण त्याच्यामागचं खूप मोठं आधार म्हणा किंवा मोठा सपोर्ट जो आमचे तत्कालीन पालकमंत्री माननीय सुरेभाऊ मुनगंटीवार साहेब असतील किंवा आमच्या जिल्हा परिषदेचे माननीय CEO विवेक जॉन्सन सर असतील, त्यांचे असतील. या प्रसंगी मी त्यांचे पण आभार मानतो. पुन्हा मी टिळक हायस्कूलवर येईल. ही सगळी शिदोरी आहे, हे सगळं लिडरशिप क्वालिटीज असतील, या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या टिळक हायस्कूलची देण आहे. टिळक हायस्कूलमुळे हे सगळं शक्य झालं. म्हणजे मी लिटरली सांगतो की माझे आई वडील, बऱ्याच जणांना माहीत असेल, माझे आई वडील दोघेही शिक्षिका होते. वडील तर टिळक हायस्कूलमध्येच होते. आणि बऱ्याच वेळेला जो आहे तो माझा शिक्षक वृंद आहे, तोच माझा आई वडिलांच्या भूमिकेत जे आहे ती बरीच भूमिका त्यांनी निभावलेली आहे. म्हणजे आमच्या CK नायडू आणि विधुमंकडच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट जायच्या, औंधला सर टुर्नामेंट व्हायच्या त्या, आणि आम्ही तिथं जायचो. 5वीचा तो अंडर 14चा क्लब होता, अंडर 14मध्ये आम्ही जात होतो. साधारण 5वीत असेल, तर तोपर्यंत मी चपाती तोडायची म्हटल्यानंतर 2 हातानंच तोडायची. म्हणजे मला घरात सांगितलं गेलं नव्हतं, पण मला इथं सांगायचं ते व्यासपीठ आहे. आमचे AS मोरे सर होते, इथं आज पण असतील करायचे. तर मोरे सरांनी मला शिकवलं, तर चपाती जी आहे हे म्हणतात की 2 हाताने तोडायची नसते, एकाच हाताने तोडायची असते आणि हे करायचं. म्हणजे ह्या मायनर गोष्टी आहेत, पण हे सगळं जे आहे ते टिळक हायस्कूलमधून मिळालं. म्हणजे माझा शिक्षक वृंद असेल, सगळ्या आमचे नॉन टीचिंग ढवळे काका इथं बसलेले, ढवळे काका आहेत, शांता काका आहेत, AD कुलकर्णींची मला इथं आठवण येते, आमचे वाळिंबे सर होते. म्हणजे यांचा आमच्या विद्यार्थ्यांशी असा डायरेक्ट संबंध येत नव्हता, पण जेवढं माझ्या शिक्षक वृंदाचं आमच्यावर लक्ष असायचं तेवढंच या नॉन टीचिंग स्टाफचं सुद्धा असायचं. बऱ्याच आठवणी आहेत. आता वाघमारे सरांचा सत्कार झाला. जीवाची मुंबई हे नाटक वाघमारे सरांनी लिहिलेलं, त्याचं पहिलं जे आहे ते माझ्याच काळात झालेलं, त्यातला रोल जो आहे तो सुद्धा जो आहे तो केलेला, मीच केलेला. आणि याची दरवर्षी जी आहे ती अशी दरवर्षी मला आठवतं कुंभार सर आहेत, किर्लोस्कर सर आहेत, वाघमारे सर आहेत, अशी खूप सुंदर जे आहेत त्या आमच्या सांस्कृतिक स्पर्धा भरल्या जायच्या, क्रीडा स्पर्धा भरल्या जायच्या. आणि त्यातून एक होलिस्टिक विकास जो आहे विद्यार्थ्याचा, तो होलिस्टिक विकास कसा होईल, आमचे पवार सर इथं आहेत. त्या पवार सरांच्या माध्यमातून
इंग्लिशचे जे धडे आहेत, काश्मीर बिलॉंग्स टू इंडिया हे इंग्लिश नाटक सर आम्ही त्या काळी टिळक हायस्कूलमध्ये बसवलं. म्हणजे युके कुंभारकरांनी ते बसवलेलं आम्ही केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक चौफेर व्यक्तिमत्वाचा विकास जो आहे तो विद्यार्थ्याचा घडून येतो. आणि माझ्या काळामध्ये प्रभुणे सरांचं खूप मोठं नाव आहे. म्हणजे ती लेगसी जी होती सर, म्हणजे आम्ही ऐकत आलो साने गुरुजींचा वरचा त्यांचा अभ्यास, प्रभुणे सर असतील, साने गुरुजींचा त्यांचा अभ्यास असायचा, साने गुरुजींच्या व्याख्यानमाला व्हायचा. आणि ही आपली जिल्हा परिषदेची शाळा असेल किंवा टिळक हायस्कूल सारख्या ज्या एडेड संस्था आहेत, त्या एडेड संस्था वाचायला पाहिजेत, त्या वाढायला पाहिजेत, त्या टिकायला पाहिजेत, त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. कारण रांगेतला शेवटचा मुलगा जो आहे, जी लेगसी आपल्याला त्यांनी दिलेली आहे, रांगेतल्या शेवटच्या मुलाचा, रांगेतल्या शेवटच्या माणसाचा, जी गांधीजींची लेगसी आहे, त्याचा जर विकास करायचा असेल, त्याची जर उन्नती करायची असेल, तर ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा या एडेड शाळा ज्या आहेत, जिथं पालकाला 0 रुपये फीस भरून जे आहे तो टिळक हायस्कूलमध्ये शिकतो, त्याला मोठी फीस द्यायची कुठेच आवश्यकता नाही. तर ह्या शाळा ज्या आहेत ह्या शाळा टिकायला पाहिजेत, ह्या शाळा वाढायला पाहिजेत. याच्यासाठी हे उत्तरदायित्व जे आहे ते आम्ही पासआउट झालेल्या मुलांचं पण आहे आणि हे एक कलेक्टिव्ह एफर्ट आपला जो आहे तो राहायला पाहिजे. माझ्या तालुक्यामध्ये सर पालडोह म्हणून एक शाळा आहे, ती 365 दिवस चालते. म्हणजे कोविड काळामध्ये पण ती 365 दिवस चाललेली आहे. असे काहीतरी नाविन्यपूर्ण जे आहेत त्या नाविन्यपूर्ण गोष्टी जेव्हा आपल्या संस्थेमध्ये, आपल्या शाळेमध्ये घडतील तेव्हा, आणि शाळेचं नाव जे आहे तो म्हणणं चुकीचं ठरेल कदाचित, पण जी लेगसी खूप मोठी लेगसी आहे टिळक हायस्कूलला, ती लेगसी जी आहे ती आपण जर टिकवून ठेवली, ती अजून मोठी केली, तर तो अभिमान जो आहे की टिळक हायस्कूल इज माय अल्मा मॅटर, ती माझी शाळा आहे, ती यशवंतराव चव्हाणांची शाळा होती, ती खशाबा जाधवांची शाळा होती, हा सांगायचा अभिमान जो आहे तो माझ्यासारखा भविष्यातल्या विद्यार्थ्यांना पण राहील, ही आशा व्यक्त करतो. आणि माझं वाढलेलं मनोबल जे आहे. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर अविनाश माधव वाचासुंदर, चीफ मॅनेजिंग ट्रस्टी, अश्विनी मेडिकल फाउंडेशन यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज इथे येण्यात इतका आनंद झाला आहे की मला खरंच गैरवरून आलं. त्याचं एक महत्त्वाचं कारण, माझे जे आजोबा होते, वडिलांचे वडील, ते या शाळेतल्या पहिल्या शिक्षकांच्यापैकी, आणि माझे जे चुलते आहेत नंतर पाचशे वडील, ते नंतरच्या काळात आम्ही शिकायला असताना शिकवायला होते. आणखीनही काही जवळचे नातेवाईक त्यावेळेला शिकवायला होते. त्यामुळे जसं तुकाराम महाराजांच्या अभंगात एका म्हणलं, कन्या सासुराची जाय मागे परतून पाहे, तसं पुढे जात असताना नेहमी मागे परतून पाहण्याचा जो हा प्रसंग येतो तो खरंच खूप भावनात्मक असतो. शाळेतल्या नेमक्या काय आठवणी माझ्यापाशी आहे. मला अगदी आठवत आहे, 5वीत मी पण एका दुसरं वर्ष तिथे होतो. 5वीत असताना शाळेची नवीन बिल्डिंग चालू झाली होती. त्या नवीन बिल्डिंगमध्ये त्यावेळी नुकतेच बाहेर देशी जाऊन परत आलेले माझ्या समजुतीप्रमाणे भैया खंडकर, त्यांचा अनुभव कथनाचा कार्यक्रम होता. मी 5वीत होतो आणि इतक्या क्युरियसली मी ऐकत होतो. त्यावेळेला 65-66 साली परदेशी जाणं आणि तिथलं काहीतरी शिक्षण घेणं आणि तिथल्या काहीतरी अनुभव ऐकणं ही खरोखरच अत्यंत एक अशी काही कल्पना होती, अत्यंत मनोभावे तो कार्यक्रम ऐकण्याचं मला आठवत आहे. आणि त्याच वेळी मनात असं वाटतं की अरे आपण असे काहीतरी करायचे, अशी स्फूर्ती देणारी ती शाळा मावली, याची मला आता आठवण होती. आणखी काय आठवत आहे, आता कोणतरी मोठणी सरांचा उल्लेख केला, मला त्यावेळेची एक आठवण झाली. वर्ग चालू होता आणि वर्गात मागे एक मुलगा रडत बसला. आता तो शाळेत गेलो होतो मी सरांच्या, एक मुलगा रडत होता मागे, काय त्याला झालं होतं कळलं नाही मला. पण 5वीतला तो एक मुलगा मागे जाऊन रडत होता. सर त्याच्यापाशी गेले आणि म्हणाले, अरे काय रडतोस का? 5वीतला भाऊ विवश मुलगा. तो म्हणला, मी काहीतरी ऐकलं की जगप्रलय होणार आहे, आपण सगळे बुडून जाणार आहोत. अरे बाप, आम्ही सगळे बघत होतो काय म्हणून. पोतनीस सर म्हणाले, अरे काय घाबरू नको, आपण एक मोठीच्या मोठी नाव करू आणि सगळे जमून जाऊ, तू घाबरू नको अजिबात. असा निर्भयपणा देणारे शिक्षक आणि निर्भयपणा देणारी शाळा
असं मला माझ्या डोक्यात जो बसलेला विषय तो असा आहे. आणि मग या ह्याच्यातनं एक जे युनिक गोष्ट आम्ही सध्या करतो असं वाटतं. आज मला पुन्हा त्याच एरम सरांच्या शाळेत आलेल्या पहिल्यांदा व्हिजिट दिली आणि कर्णबधिरांच्या क्षेत्रात जे काम सर आणि त्यांची स्नुषा करत आहेत हे पाहून खरंच भारावून गेलो मी. आणि जन्मजात कर्णबधीर मुलांना बोलतं कसं करता येईल, त्या मुलांच्यामध्ये दुसरं कुठलंही व्यंग नसताना, मानसिक शारीरिक इतर कुठलंही त्यांच्यामध्ये कुठलीही व्यंग नसताना त्या मुलांना बोलता येत नाही. आज त्या शाळेत गेल्यानंतर त्या शाळेतल्या मुलांनी उत्साहाने अत्यंत आनंदपूर्वक त्यांनी तयार केलेली फुलं आम्हाला दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे विलोभनीय होते. परंतु त्याला जर बोलण्याची कला देऊ शकलो तर ते आयुष्यात किती पुढे जातील आणि आपल्यासारखेच बनतील, आपल्याहूनही पुढे जातील. अशा प्रकारचं काम कसं करता येईल असं चिंतन मला आज करायची स्फूर्ती आज मिळाली. अशा अनेक गोष्टी मला आज या शाळेतनं त्यावेळी मिळाल्या, आजही मिळाल्या. आज ते जुने सगळे माझे मित्र मला दिसत आहेत. घाटे वकील, सारंग वडील, शिवाजी सावंत असे सगळे जुने शाळेतले विद्यार्थी त्यावेळेचे प्रतिष्ठित झालेले हे मला भेटायला मिळाले. हा एक मोठा आनंदाचा क्षण आजच्या कार्यक्रमाला मिळाला. आजच्या कार्यक्रमाने मला असं स्फूर्ती दिली की आपण या कृष्णा कोळीचं पाणी पिलेलो. यशवंतराव चव्हाण आणि एक सांगायचं विसरलो, माझे वडील सुद्धा या शाळेत शिक्षणाला होते. त्याचंही स्फूर्ती मला आज या ठिकाणी होते आहे. या ठिकाणी जे या कृष्णा कोयनेच्या सन्मानाचं पाणी पिलेल्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या हे आपलं बेणं निराळं आहे आणि पुढे जायचं आहे. अशी अनेक विद्यार्थ्यांना बोलतं करायचं आहे अशी स्फूर्ती घेऊन मी आज इथून जात आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर विवेक श्रीकांत सबनीस, को फाउंडर ऑफ नेत्रा इंडिया, यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, टिळक हायस्कूल सेवा संघाचे पदाधिकारी, सगळे शिक्षक, प्राचार्य, सगळे पुरस्कार व्यासपीठ, डॉक्टर एरम, आज इथं उभं राहताना मला सकाळी 2007ची आठवण आली. त्यावेळेला टिळक हायस्कूलचा पुरस्कार, आता डॉक्टरांनी पण सांगितलं की प्रेरणा पुरस्कार त्यावेळेला मिळालेला होता. आणि मी त्याला विचार करत होतो की प्रेरणा पुरस्कार हा विद्यार्थ्यांसाठी असतो. खरोखरच आपल्यासारखाच मुलगा, कराडमधला मुलगा की जो बाहेर जातो, त्यावेळेला बेंगलोरला जाणं पण अवघड होतं. बेंगलोरला जातो काय, परदेशात अनेक ठिकाणी जातो काय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करतो काय. आज जगामध्ये असलेले जे सर्व काही लॅपटॉप्स आहेत त्यांचं डिझाईन करतो काय, किंवा त्याच्यानंतर आलेले जे कॉलकॉम सारख्या कंपन्या आहेत आणि ज्याच्यामुळे प्रत्येक फोन मध्ये असलेली चिप आम्ही डिझाईन करतो काय. तुमचे सगळे जे स्टँडर्ड्स आहेत 1G, 2G, 3G, 4G, 5G हे आमच्या कंपनीने कॉलकॉम मध्ये डिझाईन केले. त्यामुळे त्यावेळेला तो प्रेरणा पुरस्कार देणार किंवा प्रेरणा लोकांना, आपल्या सगळ्या मुलांना प्रेरणा मिळावी याच्यात काही शंकाच नव्हती. आणि खरोखरच त्यावेळेला प्रेरणा, माझी प्रेरणास्थान म्हणजे मला प्रेरणा देण्यासाठी जे होते ते माझे बाबा, ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. ते कराडशी शिक्षण मंडळाशी अतिशय परिचित आहेत. आज अनेक जणांनी मला सांगितलं की सरांची आठवण येते. आई पण इथे आहे, माझी बहीण आलेली आहे, माझा मुलगा इथे आलेला आहे अमेरिकेतून, तोही इंटेलमध्ये काम करतो बाय द वे, आणि माझी पत्नी की जी 30 वर्ष झाले माझी स्वतःची प्रेरणास्थान आहे. पण अशा पद्धतीने मी आज बोलणार नाहीये. याचं कारण काय, तर आज जो पुरस्कार जो आहे हा समाजभूषण पुरस्कार आहे. आणि म्हणून थोडंसं मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे, सगळ्यांना थोडीशी चालना देणार आहे, विचारांना चालना देणार आहे की अरे हा प्रवास का झाला. म्हणजे तो जो होता तो लाईफ 1.0 होता की तथाकथित सध्याच्या समाजामध्ये, म्हणजे आज तुम्ही कराडमध्ये बघतो त्याला अनेक जण घरातले घरटी प्रत्येक जण बेंगलोरमध्ये आहेत. आणि बेंगलोर हे कमर्शियल कॅपिटल आहे. देशपांडे साहेब कमर्शियल, त्यांना माहितीच आहे की बेंगलोरमध्ये काय आहे किंवा काय नाही. आज आमच्या बेंगलोरमध्ये सर्व काही आहे, पैसा आहे, सुबत्ता आहे, सर्व काही आहे, काय नाही असं नाही.
आणि हे जेव्हा मला 2007 साली कळलं, 8 साली कळलं की अरे हे जर सगळं असून सुद्धा आमच्या मनामध्ये काहीतरी कमी आहे. आम्ही सगळी मानवजात, अमेरिका असू देत, जॅपनीज असू देत, कुणी असू देत, इतके सगळे जग फिरलो, प्रत्येक जण आम्ही एकाच गोष्टीसाठी धावतोय आणि ते म्हणजे सुख, समाधान, शांती. असा एकही माणूस आम्हाला सापडणार नाही की ज्याला सुख, समाधान, शांती लाभणार नाही. पण आणि म्हणून ज्या वेळेला 2008 साली जेव्हा मला लक्षात आलं की अरे हे सगळं मिळाल्यानंतर आपल्याला सुख, समाधान, शांती मिळणार नाही. आपल्याला लाईफ कम्फर्टेबल मिळेल, गाडीतून फिरता येईल, 10 गाड्या असतील, 10 घरं असतील, सर्व काही असेल, हाताखाली 10,000 माणसं असतील, आम्ही जग चेंज करणारे लॅपटॉप, इंटेल सारखे आणि किंवा कॉलकॉम सारखे चिप्स बनवू, संबंध जगाचं बिहेवियर चेंज करू शकतो. पण असं लक्षात आलं की अरे आम्ही स्वतः आनंदी, सुखी, समाधानी, शांत आहे का, हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न झाल्यानंतर, हा प्रश्न विचारल्यानंतर मी जर काय केलं असेल तर पहिल्यांदा ते सर्व काही सोडलं आणि अर्घम सारख्या NGO मध्ये काम केलं. तुम्हाला सगळ्यांना नंदन निलकेणी माहिती असतील, आधार कार्ड जे तयार केलं त्यांनी आणि त्यांच्या मिसेस रोहिणी निलकेणींनी अर्घम नावाची NGO चालू केलेली आहे बेंगलोरमध्ये, की जी अंडर वॉटर काम करते. आणि त्यावेळेला आम्ही खूप वर्ष म्हणजे त्या संबंध देशामध्ये काम केलं, स्वच्छ भारत अभियान या नावाखाली. त्याच्यातूनही मला लक्षात आलं की हे सगळं समाज आवश्यक आहे, समाज सेवा करणं आवश्यक आहे. माणसांची सेवा हीच देशाची सेवा, हीच देवाची सेवा, हेही कळलं. पण एक असा प्रसंग घडला की जो माझ्या आयुष्यामध्ये घडला की ज्यांनी माझं सर्व आयुष्य चेंज केलं, आणि ते म्हणजे माझ्या बाबांचा मृत्यू. कारण माझे बाबा फिजिक्स प्रिन्सिपल, फिजिक्स PhD, क्वांटम फिजिक्स म्हणजे जे दिसत नाही ते दिसण्याची कला अवगत असणारे व्यक्ती, आणि गीता आणि ज्ञानेश्वरी की जे दिसत नाही कारण देव कुठेही दिसत नाही ते पाहणारा व्यक्ती. आणि ती जेव्हा सांगड त्यांनी घातली आणि त्याच्यातून त्यांनी जे आयुष्य उभं केलं आणि त्यांनी जे त्यांचा झालेला मृत्यू त्यांनी स्वतः आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला की एका आठवड्याभरामध्ये माझा मृत्यू होणार आहे, असं होणार आहे. डॉक्टरांनी ICU मध्ये हलवलं, व्हेंटिलेटरवर ठेवलं. डॉक्टर म्हणले त्यांनी स्वतः लिहून दिलं की व्हेंटिलेटर काढा. डॉक्टर म्हणले आम्ही व्हेंटिलेटर काढू शकत नाही कारण बाकीचे सगळे पॅरामीटर्स ओके आहेत, आम्ही व्हेंटिलेटर काढूच शकत नाही. ते ओके म्हणले, कुणाशी बोलले नाही. 2 तासामध्ये सर्व पॅरामीटर्स नॉर्मल आले, सगळं एका क्षणात. म्हणजे मृत्यूचा सोहळा कसा करता येतो, आणि इतकी सोपी गोष्ट नाही. कारण का की जो माणूस गीता आणि ज्ञानेश्वरी जगतो तोच मृत्यूचा सोहळा करतो, हे आम्हाला टेकांनी दाखवून दिलेलं आहे. आम्ही टेकांच्या शाळेमध्ये आहोत. ज्या टेकांनी मंडाल्याच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य सारखा ग्रंथ लिहिला, गीता घेऊन अनेक आमचे भगतसिंग सारखे फासावर लटकले, ते गीता आम्ही किती वाचतोय, ती गीता आम्ही किती कळलेली आहे. आम्ही आमचा धार्मिक ग्रंथ म्हणतो, आम्ही सनातनी आहोत, आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही गीता किती वाचतो, किती कळून घेतो आणि त्याप्रमाणे किती आचरण करतो. आणि म्हणून आज या क्षणाला मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, आणि कारण हा समाज भूषण हा पुरस्कार हा माझा नाही, हा समाजाचा आहे, आपल्या सगळ्यांचा आहे. कारण हा एक चेंज आम्ही एकटे करू शकत नाही. समाज म्हणजे कोण तर मी स्वतः म्हणजे कोण तर माझं स्वतःचं मन, आणि मी स्वतःचं मन उन्नत करणं म्हणजेच उद्धरेत आत्मनात्मानं, म्हणजे मी स्वतःची प्रगती करून घेणं म्हणजे माझ्या मनाची प्रगती करणं. म्हणजे वी नीड टू ग्रो आउट ऑफ ऑल आवर विकनेसेस विथ अवर माइंड, आणि माइंड आम्हाला दिसत नाही, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणं, मनावर कंट्रोल ठेवणं आणि मनानी आनंद, सुखी, समाधान, शांतता मिळवणं. तर आज सुखी, समाधान, शांतता मिळवण्यासाठी अनेक उदाहरणं आहेत, अनेक ठिकाणी हास्य क्लब आहेत, आणि अनेक करोके क्लब्स आहेत, असे अनेक ठिकाणी आहेत. हे म्हणजे बँडेड्स आहेत.
त्यांनी तुम्हाला थोडीशी समाधान मिळतं, थोडंसं सुख मिळतं, पण जर शाश्वत सुख 24/7 365 days ऑलवेज कनेक्टेड, ऑलवेज ऑन जर आम्हाला जर पाहिजे असेल तर टिळकांनी सांगितलेला मार्ग, गीता रहस्याचा मार्ग आम्ही अवलंबला पाहिजे. आणि आज आजी आणि माझी सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांनी एक ठरवलं पाहिजे की जर आम्ही टिळकांचं नाव असलेल्या जर शाळेत आम्ही जात असू तर आम्ही टिळकांनी सांगितलेला मार्ग अवलंबला पाहिजे. तेव्हाच टिळकांनी सांगितलेला मार्ग म्हणजे गीता रहस्याचा मार्ग, गीता रहस्याचा मार्ग म्हणजे गीतेचा मार्ग, गीतेचा मार्ग म्हणजे 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलेला मार्ग, आणि भगवंताचा मार्ग म्हणजे चंचल ही मला कृष्ण, की मनाचं चंचलपण हे कमी करण्याचा मार्ग म्हणजेच आनंदाचा मार्ग. आणि आपण सगळ्यांनी तो मार्ग आधी आपण स्वतः केला पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये दिला पाहिजे, आपल्या शाळेमध्ये दिला पाहिजे, आपल्या सगळ्या मुलांना दिला पाहिजे. कारण मुलांचं वय टिळक हायस्कूलमध्ये ज्याला आम्ही असतो त्यावेळेला आमचं माइंड अतिशय कोळं असतं, आणि तो ज्यावेळेला आम्ही त्यांना संदेश देऊ, त्यांना आम्ही शिकू, ते जगामध्ये अतिशय. स्वामी विवेकानंदांनी सांगितले की मला फक्त 50 मुलं द्या, साधू युवा द्या, मी सगळं जग चेंज करू शकतो. आणि तीच ताकद या मनाची आहे. आणि म्हणून आज या जास्त वेळ बोलत नाही, हा विषय अतिशय मोठा आहे, अतिशय गहन आहे, याच्यावर आपण तासनतास बोलू शकतो. पण गीता मार्ग म्हणजेच गीता रहस्याचा मार्ग आणि टिळकांचा मार्ग आम्ही आचरण करावा, एवढाच मी संदेश आज देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर श्री संदीप शशिकांत देशपांडे, ग्लोबल IT इन्फ्रा सर्व्हिसेस अँड सिक्युरिटी हेड बेंगलोर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आता सगळ्या माझ्या मित्रांनी आणि सरांनी देखील आणि सगळ्यांनी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. आय एम नॉट सो गुड इन स्पीकिंग गिव्हिंग स्पीचेस, पण सन्मान्य व्यासपीठ अँड इथं जमलेले गुरुजन वर्ग ॲज वेल एज माझे फ्रेंड्स सगळ्यांना, आज हा माझ्यासाठी खूप इमोशनल क्षण आहे. कारण की ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेच्या इथं स्टेजवरती मला कधी अवॉर्ड मिळतं, दॅट टू फर्स्ट टाईम इंजिनिअरिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विषयाबद्दल. तर मी खरोखर आभारी आहे शाळेचा. आणि हे सगळं करताना जेव्हा मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो आणि जेव्हा ॲक्च्युअल करिअरमध्ये गेलो तोपर्यंत मला एवढी काही त्याची जाण नव्हती. पण जेव्हा मी ॲक्च्युली करिअरमध्ये हे केलं आणि जेव्हा माझा खरा स्ट्रगल चालू झाला तर स्ट्रगलमध्ये जाताना मला खूपदा माझ्या शाळेची आठवण आली. फॉर एक्झाम्पल लाईक की तुम्ही जेव्हा एखादं प्रेझेंटेशन देता कॉर्पोरेटमध्ये किंवा एखादं प्रोजेक्ट करता, हाऊ यू मेक द कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि व्हाईल हॅविंग दॅट कम्युनिकेशन मला नेहमी जाणवायचं की मराठी शाळेतला विद्यार्थी हा इंग्लिशमध्ये कमी पडतो का, तर असं वाटतं. कारण की पुढं तुमच्यावर जे कॉम्पिटिटर असतात ते सगळे एकदम कॉन्व्हेंट एज्युकेटेड वेगवेगळ्या स्कूलमधनं वेगवेगळ्या देशातनं आलेले असतात. अँड देन वेन यू आर प्रेझेंटिंग ॲट अ ग्लोबल लेवल इट्स अ डिफरंट थिंग. पण तेव्हा मला एकदम आमच्या सगळ्या सरांची आठवण यायची. शेरवाळकर सर, पी.डी. कुलकर्णी सर, प्रभुणे सर, नंतर कणसे सर, या सगळ्यांनी जे काय पहिलं शिक्षण घेतलं, जे गणित शिकवलं, जे इंग्लिश शिकवलं, तो बेसिकली त्याचा बेसिक पाया चांगला असल्यामुळं बऱ्याच गोष्टी अचीव करू शकलो. आणि ते दॅट होल क्रेडिट गोज टू देम. आज हा मला काही पुरस्कार जो मिळालेला आहे तो काय माझ्या एकट्याने काय झालेलं नाही आहे, बिकॉज ह्यांनी सगळं केलं त्यामुळं मी इथपर्यंत आलो. आणि ऑब्व्हियसली मला घरनं देखील खूप सपोर्ट होता. इन टर्म्स ऑफ माझे वडील हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड कॉलेजचे वर्कशॉप सुपरिटेंडेंट होते मेकॅनिकल डिपार्टमेंटला. माझी बहीण कन्याशाळेतच इथं गाण्याची शिक्षिका आहे आणि ती स्वतः बेसिकली इंजिनियर आहे. माझी बायको देखील संदीप सरांसारखी मेरिट होल्डर आहे आणि तिला देखील इन्फोसिसला 3rd इयरलाच जॉब मिळाला होता. सो हे सगळं मला तसं पिअर प्रेशर होतं. अँड दॅट टू आय वॉज स्टेइंग इन कॅम्पस. सो कॅम्पसमध्ये देखील माझे जे सगळे फ्रेंड्स होते ते खूप जास्ती अकॅडमिकली इन्क्लाइंड होते. आणि मी तेवढा आय वॉज लाईक नॉट टू मच इन टू दॅट, बट देन आय वॉज लाईक ॲव्हरेज स्टुडंट, 80-85% वाला. सो पण हे पुढं जाताना नुसते मार्क्स हे मला उपयोगी नाही पडले. जे काय मला मिळाले त्याचा उपयोग नक्कीच झाला.
पण जसं मी माझं जर्नी पुढे गेला तो फक्त आणि फक्त मला तो इथं संस्कार झाले खेळामध्ये, बाकी सगळ्या गोष्टींमुळे, आणि जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती त्याचा फार उपयोग झाला. सो आय एम रिअली थँकफुल टू टिळक हायस्कूल आणि सगळे सर. आज मला ते सगळ्या सरांची खूप आठवण येते. मला फणसलकर सर देखील आठवतात. मी जेव्हा आम्ही सोशल क्लबला येऊन टेबल टेनिस खेळायचो किंवा बॅडमिंटन खेळायचो तेव्हा त्यांच्यावर मी खेळलो आहे, म्हणजे ते मला शिकवायचे. त्यांना कितपत मी आठवतो आय डोंट नो, पण ते मला सगळं आठवतं. तर त्याचाही उपयोग खूप होतो. वेन यू आर ॲक्च्युली अ गुड प्लेयर, वेन इन द करियर दॅट हेल्प्स, ते म्हणतात त्याचा खूप उपयोग होतो. एक तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट एकदम तुमचं चांगलं राहतं. या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण जर केलं तर ॲक्च्युली मला त्याचा भयंकरच उपयोग झाला. आणि काही सांगेन एवढं मी माझं भाषण समाप्त करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. यानंतर किसन फडणीस वाघमारे सर, उपशिक्षक उपमुख्याध्यापक टिळक हायस्कूल कराड यांनी आपले मनोगत व्यक्त करावे ही विनंती. जय भारत. नमस्कार. टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ कराड आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व पुरस्कार प्रदान समारंभाचे मंचावरील सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम साहेब, माजी विद्यार्थी टिळक हायस्कूल कराड, शिक्षण मंडळ कराडचे सन्माननीय सचिव श्री चंद्रशेखर देशपांडे साहेब, माननीय मुख्याध्यापक DB देसाई सर व माझ्याबरोबरच ज्यांना सन 2024-25 सालातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थी, सभागृहातील उपस्थित सर्व मान्यवर, महानुभाव, सुज्ञ, टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचे माननीय पदाधिकारी व टिळक हायस्कूल कराडचे आजी विद्यार्थी मित्र हो. आजपर्यंत समाजात होऊन गेलेल्या महापुरुषांच्या कार्यामुळे व शिक्षण मंडळ कराड आणि टिळक हायस्कूल कराडची स्थापना, निर्मिती करणाऱ्या समाज धोरणांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षक होण्याची व शिक्षक म्हणून काम करण्याची टिळक हायस्कूल कराडमध्ये मला संधी मिळाली व तशी संधी दिली गेली. हे फार मोठे माझ्यावरती ऋण आहे. इयत्ता 8वीत शिकत असताना वसतिगृहातून पहिल्यांदा घरी मी आलो तेव्हा या मास्तर अशी पहिल्यांदा ज्यांनी मला हाक मारली ते माझे आजोबा. आजच्या प्रसंगी मी मनपूर्वक वरील सर्वांचे स्मरण करतो. आज माझ्यात ज्या चांगल्या उत्तम क्षमता गुण आहेत त्या क्षमता गुण ज्यांच्यामुळे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आले आहे त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होते आहे. त्या क्षमता गुण सृजकांचा व वाहकांचा आदर्श गुणवान शिक्षक या पुरस्कारामुळे सत्कार झालेला आहे, गौरव झालेला आहे असे मी मानतो. माझ्या कुटुंबियांची मला सतत साथ लाभली आहे. तसेच माझे सर्व सहकारी किंवा मी त्यांचा सहकारी यांच्यामुळे मला उत्साही, प्रेरणादायी, प्रयोगशील वातावरण मिळाले. सुगतांनी म्हटलेच आहे की अत्तदीप भव. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाने किंवा त्यांच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी दिली त्याबद्दल हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. हा पुरस्कार विनयपूर्वक स्वीकारलेला आहे असे मी जाहीर करतो. आपण माझ्या कौतुक सोहळ्यात सहभागी झाला त्याबद्दल आपलेही हार्दिक धन्यवाद. आणि माझ्याबरोबर ज्या माजी विद्यार्थी आजी सेवकांचा विविध पुरस्काराने सन्मान झालेला आहे त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. या पुरस्कारामुळे मला मान आणि धन असे 2 बाबी मिळालेले आहेत. त्यातील मान माझ्याकडे ठेवून घेतो आणि धन माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ कराड यांच्या अध्यक्षांच्याकडे सुपूर्द करतो.
त्यांनी ते स्वीकारावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. त्यानंतर राजेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील मान्यवर व आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय डॉक्टर रेहन साहेब, टिळक हायस्कूलमधील उपस्थित आदरणीय शिक्षक व विद्यार्थी मित्र, या वर्षीच्या टिळक हायस्कूल उद्योगभूषण पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वप्रथम टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक संघ कराड यांचे मी आभार मानतो. आभार अशासाठी की आम्हा उद्योजकांना म्हणजे आम्ही काहीतरी काम करतोय अशी आम्हाला आता जाणीव झाली की आपली कोणतरी दखल घेते. त्यामुळं काय होतं की आम्हाला आणखी म्हणजे उमेदीने काम करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळते व त्यामुळे भविष्यात आमची अजून जबाबदारी वाढत जाते की अजून तुम्ही अतिशय जबाबदारीने काम केलं पाहिजे. आणि आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतच असा पुरस्कार म्हणजे मिळणे हे खरंच आमच्यासाठी खूपच म्हणजे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. तर आता भूतकाळात जाताना मला वाटतं 1986-87 साली मी 1ली ते 6वी शिक्षण माझं सचिवामध्ये झालं, सचिवा प्राथमिक शिक्षण झालं. आणि त्यानंतर 7वी माझ्या वडिलांनी इकडं टिळक हायस्कूलसाठी हे केलं. पण त्यावेळी म्हणजे ॲडमिशन घेताना आमच्या वडिलांची खूपच दमछाक झाली. कारण त्यावेळी या म्हणजे कराड भागातील प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असायची की माझं पोरग टिळक हायस्कूलमध्ये शिकलं पाहिजे. तर त्यावेळी एवढी आपल्या ब्रँड व्हॅल्यू म्हणजे टिळक हायस्कूल होती. अक्षरशः म्हणजे त्यावेळी आमचे जे सगळे शिक्षक होते त्यांनी सर्व म्हणजे ज्ञानदानाबरोबरच बाकीचे उच्च जे नीतिमूल्य होते, जी शिस्त म्हणा, जे प्रामाणिकपणा, त्याचे आमच्यावर योग्य संस्कार केले व त्या संस्काराच्या शिदोरीमुळे आम्हाला भविष्यात जे काही अडचणी येत होत्या त्याच्यावर आम्हाला मात करण्याचे बळ मिळाले. आमच्या वेळी आदरणीय प्रभुने सर, भिगादेवी सर, सोनवंशी सर, त्यानंतर पळसणकर सर यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले व त्यावेळी सुधार नागरिक घडवण्यासाठी त्यामुळे त्यांनी आमच्या आयुष्यात खूप मोलाची कामगिरी केली. मी टिळक हायस्कूल नंतर YC कॉलेज कराड, त्यानंतर RIT इस्लामपूरमधून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली व त्यानंतर 7-8 वर्षे नोकरी मी पुण्यामध्ये केली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. आय एम द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर. मी गेली 20 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतोय. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. इंजिनिअरिंग झाल्यानंतर काहीतरी उद्योग करायचा ही भावना ठेवून म्हणजे हे भेट घेऊनच मी पुढची वाटचाल केली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण जिद्द, चिकाटी व संयम ढळून न देता मी पुढे वाटचाल केली व त्यामुळेच गेली म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये काम केल्यामुळं जवळजवळ 7-8 देशामध्ये आमची म्हणजे फ्रोझन जी प्रॉडक्ट्स असतात ते आम्ही निर्यात करीत आहोत व जवळपास 350 ते 400 कराड ग्रामीण भागातील महिलांना आम्ही रोजगार दिलेला आहे व जवळपास 1000 शेतकऱ्यांचं रिकव्हरी केलेलं आहे व त्या थ्रू कॉटन फार्मिंग थ्रू शेतकऱ्यांचा जो आर्थिक स्तर आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या आर्थिक स्तर उंचवण्यासाठी खूपच त्यामुळे त्यांना मदत झालेली आहे. आता आपण आपल्या जर मराठी लोकांच्या मानसिकतेचा जो विचार केला तर आपण काय करतो की एक चांगली नोकरी आम्हाला मिळाली पाहिजे असं एक सुमार ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवतो व त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो व नोकरी मिळाली की आपण काय करतो खुश होऊन एकदम आपलं म्हणजे एक कम्फर्ट झोन तयार करतो व त्यामुळे आपली प्रगती सीमित करतो. आपल्याकडे उद्योजकीय मानसिकतेला म्हणजे उद्योजकाला कमी लेखले जाते. उद्योजक म्हणजे हे काहीतरी लांबी करणारा माणूस आहे अशी सहशी म्हणजे धारणा असते. पण याउलट जर आपण पाश्चात्य देशांच्या विकसित देशांच्या जडणघडणीचा व अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर आपल्या असं निदर्शनात येतं की त्यांनी तिथे उद्योजकाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. तेथील राजकीय सामाजिक जी आर्थिक धोरणं आहे ती उद्योजकाला अनुसरूनच अशी आखलेली असतात. त्यामुळे आता मोठे ब्रँड बघा जसे गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, ॲमेझॉन आहे, टेस्ला आहे, सॅमसंग आहे, ते काय यशस्वी आहेत ते जे मूळ आहे ते त्या देशाच्या उद्योजकीय म्हणजे जे त्यांनी पाठबळ दिलेलं आहे, मानसिकतेला आहे त्यामुळे सक्सेस झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजकालच्या लोकांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात म्हणजे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत.
प्रयत्न करण्याची गरज आहे. आजकाल तुम्ही स्टार्टअपमध्ये बघा, स्टार्टअपचं खूप बोलावं आहे, खूप आपले युवक खूप म्हणजे सक्सेसमध्ये काम करत आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्यांना पाठबळ देत आहे. त्यामुळे तुम्ही एखादं जर विधायक कार्य म्हणजे डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी म्हणजे झटून काम करता तर आपोआप समाज तुम्हाला मदत करत असतो व एक यशस्वी व्यक्ती किंवा एखादी संस्था होण्याच्या मार्गाने तुम्ही वाटचाल म्हणजे करत असताय. त्यामुळं आजच्या युवकांनी आज जर जागतिक मार्केटचा जर अभ्यास केला जर आपल्याला एक्सपोर्टच्या म्हणजे निर्यातीच्या खूप संधी आहे. गव्हर्नमेंटची धोरणं सुद्धा खूप म्हणजे निर्यातपूर्वक असं गव्हर्नमेंट हे करत आहे म्हणजे धोरणं राबवत आहे. तर आजच्या युवकांनी नोकरीच्या मागण्या लागता आपली जर स्किल नॉलेज वाढवून जर आपल्याला अद्ययावत केलं तर ह्या संधीचा आपल्याला खूप फायदा घेता येईल. तर मी परत एकदा टिळक हायस्कूल कल्चरल कमिटीचे आभार मानतो व आपल्या शाळेची काळजी माझी सर्व शिक्षकांच्या पुढे नतमस्तक हो मी माझे मानवत करतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद. आपल्या समारंभाचे मुख्य अतिथी डॉक्टर सुभाष शिवराम मॅडम, माजी विद्यार्थी टिळक हायस्कूल कराड यांना आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी विनंती करतो. नमस्कार मंडळी. माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघानं आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान 2024-2025 या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सेवा संघाचे अध्यक्ष माननीय पुरोहित सर, उपाध्यक्ष डॉक्टर नचिकेत वाचसिंगर, सेवा संघाचे सर्व संचालक तसेच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र अण्णा पावसकर आणि सचिव रत्नाकर शानबाग, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले शिक्षण मंडळाचे सचिव श्री चंद्रशेखर देशपांडे, शिक्षण मंडळातील संलग्न असलेले लालकर साहेब आणि ज्यांना आज पुरस्कार प्राप्त झालेले सर्व पुरस्कार माजी विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय, या आपल्या आजी माजी टिळक हायस्कूलचे विद्यार्थी, पालक, देणगीदार, प्रसार माध्यमातील सर्व प्रतिनिधी आणि टिळक हायस्कूलवर प्रेम करणारे आपण. खरं तर ह्या निमित्तानं मी टिळक हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलो तरी मला ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून हे अध्यक्षपद बहाल केलं किंवा नियुक्तीत केलं. या सर्व सेवा संघाचे मी खरं तर मनपूर्वक आभार मानतो. माझ्यापेक्षा थोर व्यक्ती माझे विद्यार्थी इथं आहेत असतात, परंतु त्यांनी मला ह्या पुरस्काराने किंवा ह्या ते मोठं पद घेऊन पुरस्कृत केलं त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर कराड शहराची जर का हिस्ट्री पाहिली तर कराड शहरामध्ये 100 ओलांडलेल्या 3 संस्था आहेत. त्यातली सर्वात जुनी संस्था आहे कराड नगरपालिका. दुसरी संस्था आहे कराडची जी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. कर्मधर्म सगळ्यांना मी त्याचा अध्यक्ष आहे 25 वर्ष. आणि आपली टिळक हायस्कूलची संस्था त्यांनी नुकतीच 100 पार केली. ही शिक्षण क्षेत्रातील अतिशय अग्रेसर असलेली ही संस्था. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. याच्यापैकी 2 संस्थांशी मी निगडीत आहे आणि त्यामध्ये मला काम करायची संधी मिळते. हे गेल्या जन्मीचं नक्कीच पुरस्कार असणार आहे की मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही बोलवलं आणि एक नवीन पिढीचा एक दिवा सापडून दिला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्ताच सगळ्यांची मनोगत ऐकली, ज्यांना सगळ्यांना पुरस्कार मिळाले. हे सगळे पुरस्कार जे आहेत ते विविध क्षेत्रात आहेत आणि हे टिळक हायस्कूलने घडवले. याच्यामध्ये गेली 100 वर्षाची जर का परंपरा आपण पाहिली तर लोकमान्य
टिळक यांच्या नावानं स्थापन झालेली ही शाळा, यशवंतराव चव्हाणांसारखे माझे विद्यार्थी, त्याचबरोबर पागवी सर किंवा अशा पद्धतीचे मुख्याध्यापक, शिक्षक वगैरे, आणि हा जो त्यांनी समाज किंवा हे जे विद्यार्थी घडवले ते खरोच अतुलनीय काम आहे. हे अतुलनीय काम किंवा हे इंद्रधनुष्य किंवा शिवधनुष्य, इंद्रधनुष्य म्हणजे शिवधनुष्य पेरण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे अण्णा पावसकर यांना, अण्णा पावसकरांना माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे मी विशेष आभार किंवा विशेष त्यांना सन्मानित करतो. गेल्या 100 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर 2007 साली सांगितलं की ह्या माजी विद्यार्थी सेवा संघाची स्थापना त्यांनी केली. उद्देश एवढाच होता की ह्या आपल्या शाळेमध्ये जे काही थोर पुरुष होऊन गेले, थोर माजी विद्यार्थी होऊन गेले आणि त्यांनी समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोण शिक्षण क्षेत्रात आहे, कोण शेती क्षेत्रात आहे, कोण IT मध्ये, कोण वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तर कोण आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये देखील अग्रेसर आहे. आणि समाजाचे देखील काही आहेत की ते अशा पद्धतीनं काम करत आहेत. आणि ह्या समाजातल्या आपल्या माजी विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन द्यावं किंवा समाजापुढे त्यांची इमेज यावी किंवा पुढच्या पिढीला एक चांगला आदर्श निर्माण व्हावा म्हणून अण्णा पावसकरांनी, रत्नाकर शानबागांनी आणि त्यांच्या संचालक मंडळांनी ह्या माजी विद्यार्थी सेवा संघाची स्थापना केली. आणि सुरुवात, कुठल्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल उचललं म्हणतो. मित्रांनो, हे पहिलं पाऊल 2007 साली उचललं गेलं आणि त्यावेळेला फक्त 2च पुरस्कार होते. एक टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार आणि नंतर समाज विद्याभूषण पुरस्कार. नंतरच्या काळामध्ये हळूहळू पुरस्कारांची व्याप्ती वाढत गेली आणि अनेक जण ह्या प्रवाहामध्ये सामील झाले. हे करत असताना हे काम खूप मोठं आहे. मोठं म्हणजे किती मोठं आहे, जवळजवळ 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लाखो विद्यार्थी आले, शिक्षित झाले, जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रावर देशात गेले, सन्मानित झाले, आपापले उद्योग त्यांनी समोर केले. परंतु एखाद्या समुद्रातला मोती उडतणं सोपं आहे, परंतु अशा माजी विद्यार्थ्यांचा रत्न, माणिक, मोती त्याच्यातनं वेचून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून त्यांना इथं आणून त्यांना पुरस्कृत करून शाळेच्या आत्ताच्या विद्यार्थ्यांना एक आदर्श उभा करण्याचं जे मोठं काम केलं ते ह्या सेवा संघाने केलं. आणि त्याबद्दल मी सेवा संघाचा खरंच आभारी आहे आणि कृतज्ञ देखील आहे की आपला टिळक हायस्कूलचा सेवा संघ हा माझ्या पाहण्यामध्ये, मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमासाठी जातो, बँकेच्या माध्यमातून जातो किंवा अशा कार्यक्रमातून जायला मलाही आवडतं. तर अशा पद्धतीचा सेवक किंवा माझी विद्यार्थ्यांचा सेवा संघ कुठंही नाही. आणि जे गेट टुगेदर होतात किंवा जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये फक्त काही गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी असतात किंवा हायलाईट केल्या जातात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं किंवा ज्याला प्रोत्साहन म्हणतो किंवा विद्यांना आपण ज्याला एक्सपोजर म्हणतो ते एक्सपोजर मिळत नाही. परंतु हे एवढं मोठं काम अण्णांनी आणि त्यांच्या संचालक मंडळाने केलेले त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद देतो. हे करत असताना आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की हे करत असताना त्यांनी एक उद्देश ठेवला की कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची देणगी घ्यायची नाही. नाहीतर अलीकडे तुम्ही पाहता पुरस्कार हे शिरापतीसारखे वाटले जातात. पुरस्कार देण्यामध्ये घेणाऱ्यापेक्षा देण्याची जास्त इच्छा असते आणि देणारा किती आपल्याला देऊ शकेल याच्याशीच करते. त्याच्यामध्ये त्या वादात किंवा त्या राजकारणात मला जायचं नाही. परंतु हा जो पुरस्कार आहे एखाद्या स्त्रीला माहेरच्या साडीचं जे कौतुक आहे किंवा जे मूल्य आहे ते ह्या पुरस्कारांना ह्या विद्यार्थ्यांना मिळालं आहे. आणि त्यामुळे ह्या पुरस्काराचं मोल जे आहे ते नक्कीच कुठल्याही पुरस्कारापेक्षा निश्चित जास्त आहे. आणि मित्रांनो, या निमित्ताने मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हा पुरस्कार ही तुमच्या यशाची किल्ली जरी असली तरी ही सुरुवात आहे. ह्या यशाचा, ह्या पुरस्काराचा पायगुण फार मोठा आहे. तुम्ही आता ज्या पोझिशनला आता जे ज्यांना पुरस्कार मिळाले ह्या सर्व पुरस्कारांना
की त्यांच्या यशाची ती एक पावती आहे, हे एक्सपोजर आहे. तुम्ही जगाशी असलेल्या तुमच्या कामाची पावती एखादी नवीन पिढीकडे दिली आहे आणि हा एक्सपोजर आहे. आणि भविष्यकाळामध्ये आपल्यापैकी काही जणांना किंवा सर्वांना पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न मिळालं तर आश्चर्य करायचं काही कारण नाही. आणि त्याच्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. डॉक्टर वाचासिंग इथं आहेत, वैद्यकीय क्षेत्रातले MSc आहे, फार मोठं काम आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे आता सध्याचं जो ट्रेंड आहे तुम्ही पाहता, परंतु त्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ न बघता मूकबळी मुलांसाठी जे काही करायचं आहे ते सगळं अमेरिकेत येऊन शिक्षण घेतं स्वतःच्या पैशाने. आणि कॉक्लिअर इम्प्लांट ही अतिशय टेक्निकली साऊंड मायक्रो सर्जरी की जी आपल्या भारतामध्ये फार कमी लोकांना ती अवगत असते. ती सर्जरी त्यांनी शिकली आणि जवळजवळ आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 300पेक्षाही जास्त अशा सर्जरी त्यांनी केल्या आहेत. आणि त्याचा निबंधही इंटरनॅशनल मॅगझिनमध्ये आलेला. तर अशा आपल्या माजी विद्यार्थ्यांना उद्या पद्मश्री किंवा पद्मविभूषण किंवा भारतरत्न मिळालं तर आपल्या शाळेचंही नाव त्यामध्ये होणार आहे, आपल्या सेवा संघाचंही नाव होणार आहे, एवढंच मी सांगतो. त्याचबरोबर सेवा संघाच्या पाठीशी एखादी पेरेंट कन्सर्न फार असणं फार महत्त्वाचं आहे. शिक्षण मंडळाचं काम या बाबतीत फार मोठं आहे. शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री बाळासाहेब कुलकर्णी सकाळी ह्या कार्यक्रमाला आता आले होते, पण प्रकृतीच्या असताना त्यांना जावं लागेल. पण त्यांचंही योगदान ह्या क्षेत्रामध्ये खूप आहे आणि त्यांचा अनमोल सहभाग किंवा त्यांचं जे पाठबळ आहे हे सेवा संघाला कायमच लागत असतं. पेड हायस्कूलचं नुकतं 100 वर्ष पूर्ण झाली. मित्रांनो, त्या निमित्तानं त्यांनी एक पुस्तिका काढली, मार्गदर्शिका, आणि फार सुंदर आहे, पाहण्यासारखी आहे, आपल्या संग्रही ठेवण्यासारखी आहे. जवळजवळ 200 ते 250 पानाची आहे. खूप फोटो आहे, परंतु त्याच्यामध्ये माझे विद्यार्थ्यांचे लेख आहेत. वेगवेगळे त्यांनी 100च्या निमित्ताने घेतलेले उपक्रम, त्याचा वृत्तांत आहे, त्याचे फोटो आहेत. ज्या ज्या मोठ्या लोकांनी पृथ्वीराज चव्हाण किंवा या सगळ्यांनी ज्या मोठ्या लोकांनी या शाळेला त्या निमित्ताने भेट दिली त्यांचे रिपोर्ट्स आहेत, त्यांचे रिपोर्ट्स करण्याचे त्यांचे अहवाल आहेत, त्यांच्या सगळीच्या भेटीचा सगळा वृत्तांत आहे, हे संकलित करणं फार अवघड गोष्ट आहे आणि त्याला खर्चही प्रचंड आहे. पण ते आपल्या पेड हायस्कूलच्या संचालक मंडळाने ते केले आणि त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो. तुम्हाला जर का त्या बाबतीत ऐकायचं असेल, पाहायचं असेल तर माझ्याकडे कॉपी आहे, ती कॉपी तुम्ही जरूर पहा आणि आपल्या संग्रहित ठेवण्यासाठी ही कॉपी आहे. त्याबद्दल मी त्यांचं या बाबतीत अभिनंदन करतो. आज मोठ्या संख्येनं तुम्ही या कार्यक्रमात उपस्थित राहिला, माझं कौतुक केलं. सर्व पुरस्कारांचं यशस्वीपूर्वी खूप लांबून आले, काही चंद्रपूरवरून आले, काही मुंबईवरून आले, काही कोल्हापूरवरून आले, खूप लांबून आले. केवळ आणि केवळ शाळेच्या ओढीवर आले. पुरस्कार त्यांना इतरही मिळत असतात, त्याच्यापेक्षाही कदाचित जास्त चांगले असतील, परंतु घरचा जो आहे एकाने सरांनी शब्द वापरला की घरचा आहे जो काय आहे किंवा घरचा जी ओढ आहे ती ओढच त्यांना इथे घेऊन आली आणि त्याच्यामुळे ते ह्या ओढीने इथं आले. 100% त्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल ह्या सर्व पुरस्कारचं मी अधिक अभिनंदन करतो. आमचं विवेकनं तर IT क्षेत्रात असून देखील आध्यात्मिक क्षेत्रापर्यंत ओढा गेला, याच्यात काही विशेष नाही. आमचे सर त्याचे वडील आणि मॅडम इथं आहेत, बहीण पण आहे, यांनीही या क्षेत्राकडे वळावं. त्याच्यातच पेड हायस्कूलचे सर्व संस्कार सामावलेत असं मला वाटतं. जग आज चंद्रावर गेलं, चंद्रावरनं परत येत आहे. काल सुनीता विलियम्स परत आली आपल्या भारतामध्ये, भारतीय वंशजीच आहे, परंतु तिनं मुलाखतीमध्ये सांगितलं की मी केवळ आणि केवळ मेडिटेशन केलं आणि माझं मनोधैर्य मी खचू दिलं नाही आणि त्याच्यामुळे मी 286 दिवस अंतराळात राहू शकले आणि ह्याचं श्रेय सगळं माझ्या भारतीय कल्चरला. हे विशेष आहे आणि हेच भारतीय कल्चर आपल्या पेड हायस्कूलमध्ये आपल्याला शिकवलं जातं, शिकवलं गेलं आणि म्हणूनच आपण आज इथं चांगल्या पद्धतीने उभे आहोत. चांगल्या पद्धतीचा आपण आयुष्य जगतो आणि कोणाला फसवण्याचं दुःख नाही किंवा कोणाला काही लबाडी करून नांदी लबाडी करण्याच्या आपल्या रक्तामध्ये नाही. हे पेड हायस्कूलची ही शिक्षण आहे. त्यामुळे उत्तरोत्तर ही अशीच प्रगती होणार, असेच आणखी पुरस्कार मिळवले
आणखी पुरस्काराची व्याप्ती वाढवली आणि त्यासंबंधी सेवाभावी संघाला, माझी विद्यार्थी सेवा संघाला माझी पण मदत लागली माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून किंवा माझ्या बँकेच्या ह्याच्यातून. तर मी सगळे आपल्याशी सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही आलात तिथं माझं कौतुक केलं, माझं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके ओके, थँक्यू. एरन सर, आपले खूप खूप धन्यवाद. आपण व्यक्त केलेले विचार हे टिळक हायस्कूलच्या आजी आणि माजी दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरित करतील. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. त्यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना शिक्षण मंडळ कराडचे सचिव चंद्रशेखरजी देशपांडे साहेब यांना मी विनंती करतो की टिळक हायस्कूलचा माजी विद्यार्थी या नात्याने त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कराडचे ख्यातनाम धन्वंतरी, त्याचा सुरुवातीला परिचयामध्ये उल्लेख झाला, तसे समाजकारण अर्थकारणामध्ये त्यांचे नाव सदैव कराड परिसरामध्ये ॲडवायझर असतं, तसे आदरणीय डॉक्टर सुभाषरावजी पेरू सर. व्यासपीठावर सरांच्या त्याचा उल्लेख आला. ते मार्क मोठी याच्यातून काय निवडावं हा कायम निवडणाऱ्याला प्रश्न पडतो पुरस्कार प्राप्त व्यक्ती निवडताना. तसं टिळक हायस्कूल या बाबतीत खरं म्हणजे ठेवा वाटावा असं भाग्य टिळक हायस्कूल आणि शिक्षण मंडळाला आहे. एवढा मोठा खजिना आहे माझी विद्यार्थ्यांचं, त्यातून हिरे माणसं आणि मोठी दरवर्षी निवडणं हे निवडणाऱ्याचंच खरं कौशल्य आहे. तर आज पुरस्कारासाठी ज्यांची निवड माझी विद्यार्थी संघाने केली आहे ते पुरस्कार प्राप्त माझी विद्यार्थी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्वर्यू अण्णा पावसकर, शिक्षण मंडळाचे माझे व्यवस्थापनाचे सहकारी, टिळक हायस्कूलचे शिक्षक, आजच्या पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थ्यांचे प्रियजन, या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचे कौतुक पाहायला, ऐकायला आणि पाठीवरती हात टाकायला जे आलेले आहेत ते सर्व त्यांचे प्रियजन, माझे मित्र आणि शिक्षण मंडळ आणि टिळक हायस्कूलचे सर्व हितचिंतक. मला थोडंसं सुरुवातीला आश्चर्य वाटतं तर कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव दुसरं होतं, त्यामुळं मी वेगळा विषय मांडायचा असे थोडीशी तयारी केली होती. टिळकांच्यासारखा मी काही असा वक्ता नाही, त्यामुळे अचानक विषय ट्रॅक बदलणं थोडंसं मला अवघड जाते. पण तरी देखील मला सांगितलं की माझी विद्यार्थी म्हणून मनोगत व्यक्त करायचं. तर मी पहिल्यांदा खरं म्हणजे असं ठरवलं होतं की जो प्रश्न शिक्षण मंडळाचा पदाधिकारी म्हणून मला आत्ता मी सगळा उल्लेख केला की माझी शिक्षक, माझी विद्यार्थी, संस्थेचे सर्व हितैषी यांच्याकडून विचारला जातो की संस्थेत किंवा शाळेत सध्या काय चालले. हा भेटल्यानंतर सहसा साहजिक विचारला जाणारा सामान्य प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं जाहीर उत्तर द्यावं. पण ती वेळही नाही आहे आणि अध्यक्षांच्या भाषणानंतर काही बोललं जावं हा थोडा सभाशास्त्राच्या विरुद्ध असणारी गोष्ट आहे. पण माझी विद्यार्थी म्हणून मला ही संधी दिली आहे त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा माझं जे कर्तव्य आहे की आजचे जे संस्थेचे टिळक हायस्कूलचे पुरस्कार, विविध पुरस्कार प्राप्त माझे विद्यार्थी आहेत त्यांचा गौरवपूर्ण नामोल्लेख करणं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जळाळता आलेख किंबहुना संक्षिप्त आढावा या सभागृहामध्ये घेतला गेलेला आहे. तर मी संस्थेच्या वतीनं आणि टिळक हायस्कूलच्या वतीनं त्यांचा गौरवपूर्ण नामोल्लेख करून त्यांचं कौतुक करतो, त्यांच्याबाबत आभार त्यांच्याबद्दल व्यक्त करतो. सर्वप्रथम टिळक हायस्कूल भूषण पुरस्कार विजेते डॉक्टर अशोक कुमार पिसाळ, टिळक हायस्कूल उद्योग भूषण पुरस्कार विजेते श्री राजेश शंकर पवार, टिळक हायस्कूल विद्याभूषण पुरस्कार विजेते श्री हेमंत प्रल्हाद भिंगारदेवे, टिळक हायस्कूल धन्वंतरी पुरस्कार विजेते डॉक्टर अविनाश माधव वाचासुंदर, टिळक हायस्कूल समाजभूषण पुरस्कार विजेते श्री विवेक श्रीकांत सबनीस, टिळक हायस्कूल क्रीडा भूषण पुरस्कार विजेते श्री निलेश रमेश फणसळकर, टिळक हायस्कूल माहिती आणि तंत्रज्ञान भूषण पुरस्कार हा यंदाच सुरू झालेला पुरस्काराचा पहिल्याच वर्षी प्राप्त करणारे श्री संदीप शशिकांत देशपांडे आणि आदर्श गुणवत्ता पुरस्कार शिक्षक सहकारी प्राप्त करणारे आमचे टिळक हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री किसन वाघमारे आणि आदर्श गुणवत्ता शिक्षकेतर सहकारी पुरस्कार प्राप्त करणारे श्री शिवाजी भिकू यांचं पुन्हा एकदा मी संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की या निमित्तानं संस्थेची पुन्हा संपर्क जो तुमचा प्रस्थापित झाला आहे तो असाच पुढे
कायम राहावा, काही ना काही निमित्ताने संस्थेच्या संपर्कात राहावं. आज राजाभाऊ लाटकर नाही आहेत, पण प्रबोध, राजाभाऊ लाटकर, हा आपला विद्याधर, सचिन या सगळ्यांनी मिळून शताब्दीमध्ये धर्मसाहेबांच्या बोलण्यात उल्लेख आला की दृष्ट लागावी अशी शताब्दी साजरी झाली शिक्षण मंडळाची. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि शिक्षण मंडळाची जी पूर्वपुण्य 104 वर्षाची आहे त्या सर्वांच्या पूर्वपुण्यानेच अशी शताब्दी साजरी होऊ शकते की त्यावेळेला यांनी एवढं मोठं काम करून ठेवलं की 15,000 लोकांचे व्हर्च्युअल ॲड्रेसेस आता शिक्षण मंडळाच्या बँकमध्ये आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असो, कोणत्याही शाळेमधून झालेला एखादा सोहळा असो तो एका क्लिकसाठी 15,000 लोकांपर्यंत पोहोचतो. आणि या निमित्तानं या सगळ्यांचे व्हर्च्युअल ॲड्रेसेस, त्यांचे ईमेल्स आणि सगळे आपल्याकडे आहेत. तर तुम्ही शाळेशी संपर्कात राहा. शाळा आता कालमानं करत आणि सर्वच शिक्षण मंडळ डिजिटल करण्याकडे आता वाटचाल चालू आहे. आता कोविडमध्ये डिजिटल एज्युकेशनची महत्त्व आणि आवश्यक काही लोकांना पटली आहे. कोविड जरी संपला तरी आता डिजिटल एज्युकेशन काही जाणार नाही. त्याचे इतर जे काही फायदे आणि त्या अलाइड बेनिफिट्स त्याचे जे आहेत, त्यामुळं शिक्षण मंडळाचा सध्या प्रयत्न आहे की साधारण एकूण आपल्या 16 शाखा आहेत. त्यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, कॉलेज, IT इन्स्टिट्यूट, हॉस्टेल्स, स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट अशा सगळ्या मिळून 16 शाखा आहेत. 9,000च्या वरती विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात. तर अशा 100 क्लासरूम्स आपल्याला डिजिटल करायचे आहेत आणि आत्तापर्यंत आपण 39 क्लासरूम्स काळाखेर डिजिटल केलेले आहेत. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य मिळावं अशी या निमित्तानं मी माझी विद्यार्थी म्हणून आणि पदाधिकारी म्हणून विनंती करतो. एका क्लासरूमचा खर्च साधारण डिजिटल क्लासरूमचा 1,10,000 रुपये स्मार्ट बोर्डचा आहे. अशा आपल्याला जवळपास अजूनही 60 क्लासरूम्स करायच्या. त्याबरोबरच ऊर्जा स्वयंपूर्णतेसाठी आपण ऑन ग्रीड सोलर सिस्टीम बसवणं. सर्व शाळांच्या तुम्हाला कल्पना आहेत की उंच इमारती आहेत, शॅडो फ्री टेरेसेस सगळ्या शाळांच्या आहेत. त्यामुळं ऊर्जेबाबतीत जर स्वयंपूर्णता आपल्या सर्व शाळांनी मिळवली तर आपण जर विचार केला तर 25 वर्षाच्या कालावधीत जवळजवळ 1 कोटी रुपयाचे वीज बिल आपण वाचवू शकतो. सर्व शाखांचे टेरेसेस आहेत त्याप्रमाणे आपण ऑन ग्रीड सोलर पॉवर पॅनल्स बसवले जातात. त्यालाही आपण सुरुवात केली आहे. टिळक स्कूलचं आपण गेल्या वर्षामध्ये पूर्ण केलं, पण 1 ऑगस्टला त्याचं आपण शालार्पण केलं. माझी विद्यार्थ्यांच्याच सहकार्याने ते उभं राहिलं. तसंच 2च दिवसापूर्वी आत्मारामला CSR खाली ऑन ग्रीड सोलर सिस्टीम बसवली गेली. तर हे 2 प्रकल्प आता आपल्या हातामध्ये आहेत. थोडा वेळ कमी आहे कारण मलाही जाणवतं की आता मुख्य कार्यक्रम झालेला आहे आणि जास्त वेळ घेणं योग्य नाही. पण प्रायोरिटीच्या 2 गोष्टी मुद्दामून सांगितल्या. या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी आम्ही करतोय आणि अजूनही करायच्यात. पण तुम्हा सर्वांना या निमित्तानं विनंती अशी आहे की तुम्ही शाळेला, संस्थेला जरूर भेट द्या, तुमचे इनपुट्स द्या, तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. आम्ही करतो आहोत ते बरोबर आहे असं आमचा अजिबात आग्रह नाही. त्याला थोडीशी काही कोर्स करेक्शनची गरज असेल तर जरूर तुम्ही आम्हाला सुचवा. अजून काही नवीन या निमित्तानं तुम्हाला सुचलं तर आम्ही आहोत ते तुमचे प्रतिनिधी म्हणून आहोत. आमचा असा दावा नाही की आम्ही करतो ते सगळं बरोबर आहे. तर या शुभनिमित्तानं तुम्ही सगळे शाळेच्या परिघामध्ये पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर आला आहात. तर असेच आमच्यासोबत राहा, असेच शाळेसोबत राहा, माझे विद्यार्थी संघासोबत राहा आणि संस्थेला आपल्या अनुभवाच्या आधारे, आपल्या सदिच्छांच्या आधारे काही ना काही सुचवत राहा. त्यामध्ये आपला हातात द्या, हात धक्का देण्यासाठी द्या किंवा हात पाठीवरून फिरवा, पण हात तुमचा आमच्यासोबत राहू दे अशी या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. 2च आनंदाच्या गोष्टी शेवटी शेअर करतो की शिक्षण मंडळाला नुकतंच संस्कृतिका नावाची एक आपण प्रयोगशाळा, जी काही शाळेतल्या विद्यार्थ्यांना संस्कृत आपल्याला काय म्हणतो हँड्स ऑन एक्सपिरियन्स म्हणजे भाषा प्रयोगशाळा ही सुद्धा त्यात फार नवीन नाही आहे, पण त्याच्या शिक्षण क्षेत्राची नवीन संकल्पना आहे. तर त्याला आपल्याला भारत सरकारच्या बौद्धिक संपदा मंत्रालयाकडून पेटंट मिळालेलं आहे आणि विवेकरावांना मुद्दामांनी विनंती करेल की तुम्ही जरूर त्याला भेट द्या. अजून खूप करता येण्यासारखं आहे. आमच्या कक्षा मर्यादित आहेत. तुम्ही या क्षेत्रातले अधिकारी आहेत. संस्कृत आणि संस्कृती दोन्ही क्षेत्रात आपला अधिकार आहे. तर जरूर त्यामध्ये अजून काही 2 पावलं आम्हाला पुढे जाता येत असेल तर त्यानिमित्तानं तुम्हाला आमंत्रण देतो. ते आमंत्रण युनिव्हर्सल आहे, सर्वांनाच आहे. आणि दुसरं नुकतंच 2-3 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा 40 वर्षापूर्वी शिक्षण मंडळाचं महिला महाविद्यालय सुरू झालं ते फक्त आर्ट्स आणि कॉमर्स एवढंच होतं. 2 वर्षापूर्वी आपल्याला सायन्स स्ट्रीम आहे तिथे आपण सुरू केलेली आहे आणि सायन्स स्ट्रीमच्या आपल्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटला नुकतंच फॉर्म्युलेशन ऑफ एनरिचमेंट मीडियम फॉर ग्रोथ ऑफ फंगाय यासाठी भारत सरकारच्या बौद्धिक संपदा मंत्रालयाकडून आपल्या डिपार्टमेंटला पेटंटही प्राप्त झालेलं आहे. त्यानिमित्तानं या 2 आनंदाच्या आणि अभिमानाच्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतो. मला माझे विद्यार्थी म्हणून, पदाधिकारी म्हणून या कार्यक्रमात व्यक्त होण्याची, आपण अशी काही संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल माझी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि पुरस्कार विजेत्यांचं पुन्हा अभिनंदन करतो. नमस्कार आणि धन्यवाद. त्यानंतर मी डॉक्टर नचिकेत वाचासुंदर
उपाध्यक्ष टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सेवा व सांस्कृतिक संघ यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत. तत्पूर्वी टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत असलेल्या शिक्षकांना एक विनंती आहे की विद्यार्थ्यांच्यासाठी खाऊ ठेवलेला आहे, तर तो त्यांनी घ्यायचा आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला खाऊ ठेवलेला आहे. धन्यवाद. व्यासपीठासमोरील मान्यवर, आज माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघाचा हा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला. त्याला सर्व क्षेत्रातल्या हस्ती इथं उपस्थित राहिल्या. परंतु आज खंत आहे की आमचे मित्र डॉक्टर मिलिंद पेंढारकर जे सेवा संघाचे अध्यक्ष होते, त्यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. तर त्यांना मी आपल्या सर्वांतर्फे श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या विना हा पहिलाच कार्यक्रम पार पडतोय, तर त्यांच्या ऋणात सेवा संघ राहू इच्छितो. माननीय अध्यक्ष डॉक्टर सुभाष एरम यांचा शाळेवर आणि सेवा संघावर अतिशय लोभ आहे आणि तो त्यांनी वारंवार व्यक्त केलेला आहे. तर ते स्वतः वेळात वेळ काढून आज उपस्थित राहिले आणि सर्वांना मार्गदर्शन केलं आणि शाळेच्या स्मृती जागृत केल्या, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर पुरस्कार प्रायोजित करणारे अनंत हात आम्हाला लाभलेले आहेत. ह्या हाताने आज यंदा सुद्धा एक नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रातला पुरस्कार प्रदान केलेला आहे. ते 90 वर्षाच्या वरचे गृहस्थ आहेत, ते आज येऊ शकले नाही, पण त्यांनी एक नवीन पुरस्कार दिलेला आहे. तर या नवीन पुरस्काराबरोबरच इतर सर्व पुरस्कर्ते, ज्याच्यामध्ये डॉक्टर एरम सुद्धा आहे, त्या सर्व पुरस्कर्त्यांचे मी आभार मानतो. त्यानंतर सर्व पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे बॅचमेट हे त्यांच्या कौतुकात सहभागी होण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप बांधण्यासाठी उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पत्रकार बंधूंनी याचं चांगलं कव्हरेज दिलं आणि त्यामुळे प्रसिद्धी चांगली झाली आहे आणि म्हणून मी पत्रकार बंधूंचे सुद्धा आभार मानतो. शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी यांनी अतिशय उत्तम आणि मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी केलेलं आहे आणि त्यांचं सर्व सहकार्य हे कायमच असतं. तर असाच हा कौतुकाचा आणि त्यांचा सहकार्याचा हात आमच्याबरोबर असू दे अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. टिळक हायस्कूल मुख्याध्यापक, त्यानंतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी हा कार्यक्रम दिमागदार करण्यासाठी आणि उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी अतिशय मोलाची मदत केलेली आहे. त्याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद. सांस्कृतिक विभागातर्फे जे स्वागत गीत गायलं गेलं त्याबद्दल सांस्कृतिक विभागाचे पण मी आभार मानतो. त्यानंतर बाहेर अत्यंत उत्तम अशी रंगावली प्रेझेंट केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये सर ज्योती पाटील, सविता जाधव, शिंदे आणि आमने यांनी ही रंगावली केलेली आहे उत्स्फूर्तपणे, त्यांचे पण आभार. त्यानंतर कराड नगर परिषद आणि कराड नगर परिषदेच्या सहकार्याने आम्हाला हा सौ वेणुके चव्हाण सांस्कृतिक सभागृह हा हॉल मिळालेला आहे आणि त्यातील तंत्रज्ञान बघणारे लोक, ध्वनी संयोजन करणारे लोक यांनी आम्हाला उत्तम सहकार्य दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद. तसेच सर्व आजी आणि माजी विद्यार्थी संस्थेवरच्या प्रेमामुळं आज इथे उपस्थित राहिले, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर अनेक पालक, नागरिक, हितचिंतक, फोटोग्राफर या सर्वांनी हा अतिशय कार्यक्रम दिमागदार करण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य दिलेलं आहे आणि त्यामुळे या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.